आता यामध्ये तुम्ही काय केलंय, हा जो के अल्टरनेटिव्ह नाही, सॉरी, अल्टरनेटिव्ह सी होता त्याच्यामध्ये एक्सप्लोर झालं. बॅक हा. ओके, म्हणजे तुम्ही याच्यामध्ये काय केलं, फर्स्ट लेवलमध्ये 1 2 3 4 5 6 कंपोनंट तुम्ही मेंटेन केले. आणि त्यातला जो पहिला जो आहे H2804 त्याचा फर्दर लेवल बिल ऑफ मटेरियल तुम्ही मेंटेन केला. आता हेच जर हम्म, तुम्ही CS03 मध्ये जर पाहिलं तर तुम्हाला हम्म, तसं दिसून येईल की त्याच्यामधला जो H2804 वगैरे जो मटेरियल आहे त्याच्या पुढे ASM टिक आहे. मिनिंग दॅट जे 10 20 30 40 50 हे एवढे फक्त तुम्हाला K2309च्या बॉम्ब मध्ये तुम्हाला हे कंपोनंट दिसतात. आणि त्यातल्या हम्म, पहिल्या मटेरियलसाठी तुम्ही असेंब्ली बॉम्ब क्रिएट केलेला आहे, म्हणजे की त्याचा हम्म. फर्दर लेवल बिल ऑफ मटेरियल मेंटेन आहे. ठीक आहे. हा. ते पुढे बघा दिसतंय तुम्हाला H2804 ला हो, ASM टिक जे लागलेले आहे, मिनिंग दॅट हो. त्याचा फर्दर लेवल बिल ऑफ मटेरियल मेंटेन आहे. नाऊ लेट से PVPK30 हा जो एक कंपोनंट आहे, जर त्याचा बॉम्ब मेंटेन जर असेल तर त्याच्या पुढे ASM टिक दिसेल आणि त्याचा बॉम्ब परत मेंटेन होईल. म्हणजे नाही का, असं तुम्ही हा बॉम्ब एक्सप्लोर केला लेवल बाय लेवल. हम्म. ठीक आहे व्यवस्थित केलेलं आहे हे. हे क्लिअर आहे ना, बिल ऑफ मटेरियल क्लिअर आहे? हो. ओके, ठीक आहे. अजून काय दाखवायचं आहे, म्हणजे तुम्हाला काय अजून क्रिएट केलेले आहेत बिल ऑफ मटेरियल अदर दॅन दिस? बिल ऑफ बिल ऑफ मटेरियलच क्रिएट केलेलं आहे ते. ओके, मस्त. ठीक आहे. आता वर्क सेंटरमध्ये काही नाही कळालं. पहिली गोष्ट म्हणजे वर्क सेंटर ही डेफिनेशन क्लिअर आहे का? हा, म्हणजे नेमकं जिथे वर्कफ्लो प्रोसेस चालतं तेच हम्म. ते त्यालाच वर्क वर्क. सेंटर आलं. हम्म. बरोबर. आता तुम्हाला जे काही अंडरस्टँडिंग आहे कालच्या सेशन मधून ते मला क्लिअर करा. म्हणजे मग त्याच्यानुसार मग आपण त्यातला पार्ट परत एकदा रिपीट करूया. बर. वर्क सेंटर म्हणजे प्लांट मधील अशी जागा की जिथे काहीतरी ऍक्टिव्हिटी चालते. दॅट कुड बी हम्म. पॅकेजिंग, दॅट कुड बी सम मिलिंग काइंड ऑफ ऑपरेशन, सम फॅब्रिकेशन काइंड ऑफ वर्क, सम कटिंग काइंड ऑफ कटिंग स्टेशन्स आर देअर. देन हम्म. म्हणजे ह्या म्हणजे गोष्टींपैकी फिनिश काय? फिनिश बनवायसाठी ज्या काही ऍक्टिव्हिटीज येस. लागतात मग स्टार्टिंग मग ते रॉ मटेरियल वरती असेल, सेमी फिनिश प्रोडक्ट वरती असेल, मटेरियल पासून. वरती काही ऍक्टिव्हिटी वगैरे चालत असतील अशी जागा, त्याच्यासाठी वर्क सेंटर हे लागतं. आता वर्क सेंटर म्हटल्यानंतर तिथे काम करणारी माणसं आली, तिथे असणाऱ्या अवेलेबल असणाऱ्या मशीन्स झाल्या. ओके. माणसं म्हणजे लेबर्स वगैरे आल्यानंतर मग त्या लेबर्सना आपण काय म्हणू, लेबर्स कॅटेगरी म्हणजे ते कसे करतात त्यांच्यासाठी ते ऍक्टिव्हिटी करण्यासाठी त्या वर्क सेंटरवरती कोणकोणत्या प्रोसेसेस आहे. की जर समजा आपण सेटअप म्हणालो, सेटअप ही एक ऍक्टिव्हिटी आहे. देन लेबर ही एक ऍक्टिव्हिटी आहे. लेबर ऍक्टिव्हिटी आहे याचा अर्थ काय, की लेबर तिथे काही काम करतात. मग किती लेबर अवेलेबल आहे त्या वर्क सेंटरवरती काम करायला. मग त्याचं आपण काय करतो की कॉस्टिंग मध्ये त्याचे फॉर्म्युलाज वगैरे अपडेट करतो, जेणेकरून आपल्याला कळतं की असेंब्ली करण्यासाठी जर त्या वर्क सेंटरवरती समजा 5 लोक जर असतील आणि सकाळ एकाच शिफ्टमध्ये वर्क सेंटर चालतंय, सकाळी 7 वाजल्यापासून संध्याकाळी दुपारी 3:30 वाजेपर्यंत, म्हणजे लेट्स से 7 आणि 5 12, 5 आणि 3 8, फॉर ओव्हरऑल 8 आवर्स आपल्याकडे टाइम आहे. आणि आपण 100% कॅपॅसिटी युटिलायझेशन म्हणतोय. त्याच्यामुळे 8 तास आहे, पण त्याच्यावरती 5 लोक जण काम करतात. मिनिंग दॅट माझ्याकडे किती तास अवेलेबल झाले, 8 पंजे 40 माझ्याकडे अवेलेबल झाले. ओके. हम्म. मग आपण काल जे आपण कॅपॅसिटी टॅब मध्ये वगैरे जे पाहिलं, तुम्ही एक काम करा, CR03 ओपन करा. वर्क सेंटर आपण डिस्प्ले करूया. स्लॅश एन करायचं म्हणजे एक्झिस्टिंग ट्रान्झॅक्शन हा. म्हणून जातं. म्हणजे हे एक थोडक्यात असं समजा की वर्क सेंटर इज अ समथिंग फ्रेमवर्क 1126 और 1121. when the plant is 1000. म्हणजे वर्क सेंटर हे असं फ्रेमवर्क आहे, तिथे जे काही कंपोनंट्स बनवायला येतील, बनवले जातील,
त्याची इन्फॉर्मेशन आहे आणि त्या वर्क सेंटरवरती सेटअप असेंब्ली वगैरे असे चालतात. आता जर इथे जर पाहिलं, हे वर्क सेंटर आहे असेंब्ली नावाचं. पहिलं जे आहे प्लांट आहे, त्या प्लांटमधील 11 to 1 हे आपण वर्क सेंटर क्रिएट केलेलं आहे. ओके. वर्क सेंटर कॅटेगरी म्हणजे आता जसं की मी बोललो काल, वर्क सेंटरच्या कॅटेगरी खूप असतात. लेबर असतात, मशीन्स असतात, इलेक्ट्रिसिटी काइंड ऑफ असतात. पण आपल्या पीपी रिलेटेड जर पाहिलं तर फक्त 2 कॅटेगरी आपल्या रिलेव्हंट आहेत. दॅट इज लेबर अँड द मशीन. ओके. पर्सन रिस्पॉन्सिबल फॉर दॅट वर्क सेंटर इज 101, विच इज नॉट दॅट मच ऑफ इम्पॉर्टंट. बट लेट से आपल्याला जर त्या वर्क सेंटरची कोणाला तरी ओनरशिप वगैरे द्यायची असेल, सो जनरली आपण मग तिथे पर्सन रिस्पॉन्सिबल वगैरे असे करतो. बट कन्सिडरिंग द फॅक्ट दॅट लेबर्स आर नॉट consistent or no not regular, so maybe fact or the companies avoid this person responsible field. Yeah, so further that usage, हे पर्टिक्युलर जे वर्क सेंटर आहे हे सगळ्या कामासाठी वापरलं जातं. दिस इज नॉट ओनली फॉर डुईंग सर्टन ऍक्टिव्हिटीज. सो आपण 009 ते वर्क सेंटर प्रत्येक ऍक्टिव्हिटीसाठी आपण ओपन आहे असं ह्या वर्क सेंटरमध्ये शो करतो. आता त्याच्या खाली जर तुम्ही पाहिलं तर स्टँडर्ड व्हॅल्यू की वगैरे आहे. आता हा जो मी अगोदर तुम्हाला बोललो की वर्क सेंटर हे एक जस्ट फ्रेम आहे. फ्रेम आहे म्हणल्यानंतर तिथे काय काम चालतं, तिथे कोणते लेबर अवेलेबल आहेत हे. आता जर समजा धरून चला की सकाळी मॉर्निंग आहे आणि आपण हे वर्क सेंटर आहे. त्या वर्क सेंटरवरती ती लोक 5 जण कामाला असणार. जर तुम्ही आता कॅपॅसिटी मध्ये जर गेला, कॅपॅसिटी टॅब, येस, त्याच्यामध्ये जर गेला आणि लेबरला डबल क्लिक केलं किंवा 002ला डबल टिक जर केलं ना, कॅपॅसिटी कॅटेगरी 002ला डबल टिक करा. हा, डबल क्लिक करा. आता तुम्हाला इथे दिसतंय की आपण काय बोललोय की ह्या पर्टिक्युलर वर्क सेंटरवरती असलेली कॅपॅसिटी. ओके. अवेलेबल कॅपॅसिटी आहे. आपण अवेलेबल कॅपॅसिटीमध्ये फॅक्टरी कॅलेंडर 01 आहे. म्हणजे जर समजा हे पर्टिक्युलर वर्क सेंटर हॅम्बर्ग म्हणल्यानंतर जर्मनीमध्ये येतं आणि मग तिथे काही किती दिवस वर्किंग वगैरे राहतं ते आपल्याला फॅक्टरी कॅलेंडर, तिकडचं जर्मनीचं जे फॅक्टरी कॅलेंडर स्टँडर्ड आहे ते आपण ह्या वर्क सेंटरला असाइन केलं आहे. त्याच्यामुळे काय कळतं आपल्याला की ह्या वर्क सेंटरवरती अवेलेबल मॅनपॉवर किती आहे आणि आठवड्यातले किती दिवस ते वर्क सेंटर चालतं. आता युरोपमध्ये म्हणल्यानंतर जनरली 5 डेजचा वीक असतो. सो त्याच्यामुळे जर समजा इथे या वर्क सेंटरवरती जर समजा नाही का, जर दोघं म्हणजे आता धरून चला की ऑपरेटिंग टाइम टोटल आहे तिथे 14 तासांचा. ओके. आणि 2 तास जर ब्रेक वगैरे जर पकडला तर आपण म्हणूया की तिथे 28 तास अवेलेबल आहेत, नाही का. आता हे 28 तास कसे आले, जर समजा आपण मोठे जर ह्याच्यामध्ये पकडलं, तुम्ही एक काम करा, ह्या चेंज मोडमध्ये जा. आपण जरा थोडंसं चेंजेस वगैरे करून पाहूया म्हणजे तुम्हाला ते क्लिअर राहील. येस, एंटर. किंवा कॅपॅसिटी टॅब मध्ये डायरेक्ट जा. आता कॅपॅसिटी टॅब, कॅपॅसिटी. आता इथे जो डबल क्लिक करा 002ला. ओके. हा, आता एक काम करा, इथे 6 ते 22 आहे ना, 6 ते 3:30 करा. म्हणजे हा, खालच्या बाजूला 22 जिथे आहे तिथे 15 करा. नाही नाही, तसं नाही. 15 ते हे द्यायचे किंवा मग तिथे 15 आणि मिनिट 00 किंवा 15:30 करा. तिथे 3:30 पर्यंत चालू आहे आणि ठीक आहे. ओके. आणि आपण लेंथ ऑफ ब्रेक्स किती म्हणतोय ह्याच्यामध्ये फक्त 1 तास आहे. 1 तास ब्रेक द्या. लेंथ ऑफ ब्रेक मध्ये 1 तास द्या. वरती हा, तिथे. ओके. आता जर तुम्ही हे टिक जर केलं, एंटर करा एकदा. हा, आता जर आपण इथे जर पाहिलं, नाही का, आपण असं धरून चालूया की हे वर्क सेंटर सकाळी 6 वाजल्यापासून ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत चालतंय. ओके. आणि 1 तासाचा लोकांना ब्रेक आहे मध्ये लंचसाठी वगैरे म्हणा, या गोष्टींसाठी. तर ऑपरेटिंग टाइम काय झाला एक्सक्लुडिंग दॅट ब्रेक, सो दॅट वुड बी क्लोज टू 9 hours. ओके. ठीक आहे. ठीक आहे, एक काम करा. बरं ठीक आहे, असू दे, 9 hours ठीक आहे, समजण्यासाठी ठीक आहे. हा, आता जर आपण इथे म्हणालो की या वर्क सेंटरवरती 2 जण काम करतायत, नाही का, म्हणजे सकाळी 6 वाजल्यापासून ते दुपारी 3:30 वाजेपर्यंत 2 जण काम करतायत आणि माझ्या ह्या वर्क सेंटरचं कॅपॅसिटी युटिलायझेशन आहे 100%. मिनिंग दॅट
लाईक म्हणजे हे जे आहे हे कुठे जाणार नाहीये, कुठे यांना डिस्टर्बन्स वगैरे नाहीये, त्यामुळे ह्या पर्टिक्युलर वर्क सेंटरची इफिशियन्सी माझी 100% आहे. ओके. त्याच्यामुळे जर तुम्ही पाहिलं 8.51 गुणिले 2 हे जर केलं तर ह्याचं उत्तर जे येतं ते 17.02 येतं, नाही का? म्हणजे माझं हे वर्क सेंटर 100% इफिशियंट आहे. पण जर याच वेळी जर तुम्ही इथे नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटी जर समजा 4 जर केले, तर ऑब्व्हियसली तिथे 8.51 इंटू 4 केलं तर तो आकडा परत चेंज होईल. म्हणजे जवळपास क्लोज टू 34 च्या आसपास तो आकडा जाईल. करून पहा एकदा. नंबर ऑफ इंडिव्हिज्युअल कॅपॅसिटी 4 करा तिथे. एंटर करा. ओके. म्हणजे हा आकडा चेंज झाला. म्हणजे इथून आपल्याला काय म्हणायचंय, की त्या वर्क सेंटरवरती किती जण काम करतायत आणि किती वेळ काम करतायत. म्हणजे जर समजा माझं ते वर्क सेंटर आपल्याला ऑपरेटिंग टाइम कसा कळतो, जर ते वर्क सेंटर जर समजा एका ठराविक वेळेपर्यंत चालू असेल, तर त्याच्याहून आपल्याला त्या वर्क सेंटरचा ऑपरेटिंग टाइम कळतो. पण माझी त्या वर्क सेंटरवरती असलेली कॅपॅसिटी जर मला करायची असेल, तर त्या वर्क सेंटरवरती मी किती जणांना कामाला लावलेलं आहे? सो लेट्स से 4 जणांना कामाला लावलेलं आहे. त्याच्यामुळे माझ्याकडे तिथे 34 तासाचं काम शिल्लक आहे. आता म्हणजे हे एक फ्रेमवर्क झालं. आता ज्यावेळी माझ्याकडे अशा काही ऑर्डर्स वगैरे येतात, की जसं असेंबली करायला काही कंपोनंट्स आहेत, काही मे बी नाही का आपण खूप साऱ्या कंपोनंट्स लेट्स से डोलो असेल, पॅरासिटामॉल असेल, मे बी आपण बाईकचं एक्झाम्पल पुढे इथे काही बाईक वगैरे असतील माझ्याकडे आणि मला त्या बाईकची असेंबली वगैरे करायची आहे. म्हणजे नाही एका बाईकला असेंबली करायला लेट्स से ॲटलास बाईक असेल, त्याच्यानंतर मे बी हर्क्युलस असेल वगैरे अशा काही मॉडेल मी बनवतोय, नाही का? त्याच्या बाईक वगैरे बनवतोय आणि मी प्रत्येक मटेरियलला काही डिफरंट डिफरंट आवर्स वगैरे सांगितलेले आहेत, की ॲटलास बाईक जर असेल, ॲटलास बायसिकल जर असेल, सो लेट्स से इट विल टेक 14 आवर्स टू डू दी कम्प्लीट असेंबली. ओके. त्याच्यानंतर मे बी मग हर्क्युलस असेल तर त्याच्यासाठी मे बी मला नाही म्हटलं तरी एक 10 तास वगैरे लागतात. सो 14 आणि 10 24 तरी सुद्धा मग काय म्हणता येईल आपल्याला, की अरे माझ्याकडे या 2 स्टँडर्डच्या बायसिकल आहेत त्या बनवायला 24 तास लागतात. पण माझ्याकडे अवेलेबल कॅपॅसिटी किती आहे? 34 आहे. मीनिंग दॅट माय वर्क सेंटर इज अंडर युटिलाइज, नाही का? किंवा माझ्याकडे 34 तासांची मॅन अवर्स अवेलेबल आहेत. पण माझ्याकडे त्या वर्क सेंटरवरती जे काम येतंय ते किती तासांचं आहे? 24 तासांचं आहे. तुमच्या लक्षात येतंय का? म्हणजे आता हे वर्क सेंटरवरती काम येतंय कसं? हे जर पाहायचं झालं तर आपण जे काल राउटिंग पाहिलं, म्हणजे हे वर्क सेंटर जो भाग आहे, हे एक स्टँडर्ड फ्रेमवर्क आहे, की ज्याच्यामध्ये कोणतं वर्क सेंटर आहे, कधीपासून आणि किती लोक काम करतायत, हाच फक्त कंटेंट त्याच्यामध्ये असतो. आणि त्याच्या व्यतिरिक्त मग त्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर मग सेटअप टाइम आहे, लेबर टाइम वगैरे आहे, हे आपण तिथं सेट केलेले आहेत, की ह्या वर्क सेंटरवरती सेटअप टाइम आहे काही याचा आणि नाही का सेटअप टाइम ही ऍक्टिव्हिटी आहे, लेबर आवर इथे आपण कुठेही सेटअप टाइम एवढा लागतो तेवढा लागतो आपण हे वर्क सेंटरमध्ये कुठेही स्पेसिफाय करत नाही. आपण ह्या ज्या गोष्टी आहेत त्या राउटिंग मध्ये स्पेसिफाय करतो. राउटिंग मध्ये तुम्ही पाहिलं ना काल, की आपण CA01 मध्ये त्या मटेरियल नंबर टाकला, प्लांट वगैरे टाकला, नंतर आपल्याला सिस्टीम काय म्हणते, की हे ज्या या स्टँडर्ड व्हॅल्यू की जी आहे त्याच्यामध्ये ज्या काही सेटअप आहे, मशीन आहे, लेबर आहे, ह्या ज्या काही दिलेले आहेत, टाइम दिलेले आहेत, याचे टाइम तुम्हाला ह्या पर्टिक्युलर मटेरियलसाठी एंटर करावे लागतील. बरोबर. मग आता ते सेटअप, लेबर, मशीन हे कुठून आले? ते कुठून आले? कारण आपण वर्क सेंटर तिथे आपण टाकलं. CA01च्या स्क्रीनमध्ये. वर्क सेंटर टाकल्यामुळे सिस्टमने आपल्याला लगेच सांगितलं, की तुम्हाला या या गोष्टी एंटर कराव्या लागतील. जे आपण 10 मिनिट्स टाकलं, 12 मिनिट्स टाकलं, 13 मिनिट्स टाकलं, अशा व्हॅल्यू टाकल्या. मग याच्याने काय फिक्स झालं, की ज्यावेळी समजा हर्क्युलस बायसिकल ज्यावेळी ह्या असेंब्लीसाठी जाईल, वर्क सेंटरसाठी जाईल, त्यावेळी हर्क्युलसची बायसिकल मला असेंबल करायला सेटअप एवढा आहे, लेबर आवर्स एवढे लागतात, राईट? ते आपण त्या राउटिंग मध्ये टाकतो. आणि हे टाकायचे कुठे? कारण ही हर्क्युलस असेंबली करायला आपल्याला त्या वर्क सेंटरला पाठवायचे. त्यामुळे वर्क सेंटर हा डेटा त्यांना देतं, की ज्याच्यामध्ये राउटिंग मध्ये आपल्याला ती इन्फॉर्मेशन प्रोव्हाइड करावी लागते. तुमच्या लक्षात आलं का? हं. त्या पद्धतीने मग आपण त्या व्हॅल्यूज राउटिंग मध्ये एंटर करतो. म्हणजे हे फ्रेमवर्क आहे वर्क सेंटरचं. याच्यामध्ये सगळ्या गोष्टी इनपुट्स आहेत आणि आपण हे वर्क सेंटर राउटिंग मध्ये यूज करतो. कारण राउटिंग इज व्हॉट? राउटिंग इज नथिंग बट द सेट्स ऑफ द ऑपरेशन्स दॅट वी युजुअली परफॉर्म ऑन अ पर्टिक्युलर प्रोडक्ट, on a particular work center for doing the assembly or doing the that particular task for the finished product or the semi finished product. आता जर तुम्ही एक काम करू आपण, आता ठीक आहे, हे वर्क सेंटर आपण कुठेतरी यूज करूया.
आयडिया आली थोडीफार ह्याची. ज्यावेळी आपण राउटिंग मध्ये जाऊ ना डिटेलमध्ये, त्यावेळी तुम्हाला या गोष्टी कळतील. आता एक काम करा, एक जे मटेरियल आहे, लेट से जे कालचं एक मटेरियल होतं R-1310, हे मटेरियल CA03च्या स्क्रीनमध्ये जा. हे क्लोज करा, म्हणजे क्लोज स्लॅश एन करून CA03 करा. CA03 मीन्स CA01 क्रिएट फॉर राउटिंग, 02 फॉर चेंज आणि 03 फॉर डिस्प्ले. R-1310. वन थ्री R- 1310 ॲल्युमिनियम कुलंट युनिट. ओके, प्लांट 1000च आहे. एंटर करा आता. आता जर तुम्ही इथे पाहिलं, ऑपरेशन 10 मी म्हणालेलो आहे. ओके, 1121 म्हणालेलो आहे. ओके, आणि जसं मी बोललो की कंट्रोल की वगैरे ह्या ज्या आहेत, ह्या कीज वगैरे वर्क सेंटर मधून ऑटोमॅटिकली पॉप्युलेट होत आल्या. आता ऑपरेशन वरती जर तुम्ही डबल क्लिक केलं, ऑपरेशन 10 नाही का डाव्या बाजूला, लेफ्ट हँड साईडला खाली 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 त्या लाईन मध्येच जिथं तुम्ही चेक केलं ना, ऑपरेशन, तिथे त्या खाली लाईन 10, त्याच्यावरती डबल क्लिक करा. आता ज्यावेळी तुम्ही ऑपरेशन मेन्शन केलं, आता जर वरती पाहिलं, ऑपरेशन ऍक्टिव्हिटी 0010 आहे, वर्क सेंटर आहे. आता वर्क सेंटर त्या ऑपरेशन मध्ये हे ऑपरेशन जे आहे, हे आपण वर्क सेंटर 1121 वरती करतोय. मग सिस्टीम विचारते आपल्याला की, आणि ही राउटिंग तुम्ही कुठल्या तरी मटेरियलसाठी क्रिएट करताय, आणि आपलं ते मटेरियल कोणतं आहे, वरती जर पाहिलं तुम्ही R-1310. आपण आता इथे कन्सिडर करूया की हे मटेरियल आहे बायसिकल. ओके, आणि ह्या बायसिकलची मला 1121 या वर्क सेंटरवरती असेंब्ली करायची आहे. ओके, त्याच्यानंतर मग सिस्टीम मला विचारते की, ओके, तुम्हाला जे बायसिकलची असेंब्ली करायचे, तर तुम्हाला मला ह्या स्टँडर्ड व्हॅल्यू जे आहेत की बाबा बेस क्वांटिटी एका बाईकसाठी तुम्हाला किती वेळ लागणार आहे या मटेरियलसाठी, नाही का, हे मटेरियल जे आहे बायसिकलचं फॉर एक्झाम्पल, की याच्यासाठी तुम्हाला किती वेळ लागणार आहे. आणि तुम्ही ह्या वर्क सेंटरवरती बोलता आहात जे आहेत की सेटअप आहे, मशीन आहे, लेबर आहे, तुम्ही हे स्पेसिफाय केलेलं आहे, राईट. मग तुम्हाला आता ह्या एका बायसिकलसाठी किती वेळ लागणार आहे तो तुम्हाला इथं स्पेसिफाय करायचा आहे. त्यामुळे राउटिंग मध्ये आपण ह्या गोष्टी स्पेसिफाय केल्यात. सेटअप 10, 15, 10 अशा गोष्टी मग इथे आल्या, राईट. म्हणजे फ्रेमवर्क आपल्याला वर्क सेंटर मधून मिळालं, पण त्याच्या ऍक्च्युअल ज्या व्हॅल्यूज आहेत, सेटअप किती वेळाचा आहे, लेबर किती वेळाचा आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला राउटिंग मध्ये स्पेसिफाय कराव्या लागतात. आता आपण काय करूया की, आता हे जे राउटिंग आहे ना, याच्यामध्ये वन स्टेप बॅक यावर एकदा. आता हिडर जे आहे ना वरती, हिडर डिटेल्स, त्याच्यावरती क्लिक करा. नाही नाही, त्याच्यावर, राईट. तर आता इथे जर तुम्ही चेक केलं, तर मी इथं काय म्हणतोय की मला हे जे मटेरियल आहे अल्युमिनियम कुलंट युनिट, ओके, हा, तर हे पूर्ण राउटिंग आहे. आता ही राउटिंग कशासाठी ऍप्लिकेबल आहे, की ज्यावेळी मटेरियल 10 क्वांटिटी पर्यंत बनवायचं राहतं, ओके, त्यावेळी मी हे राउटिंग यूज करू शकतो. आता जर तुम्ही फॉर एक्झाम्पल हे स्क्रीन ओपन ठेवून जर एक नवीन सेशन ओपन जर केलं, ओपन करा, मी तुम्हाला सांगतो. आता इथे CO01 म्हणजे प्रोडक्शन ऑर्डर क्रिएशनचं जे आहे ना, ते ट्रान्झॅक्शन ओपन करा. CO01 एंटर. मटेरियल टाका आपलं R-1310. म्हणजे आपण आता काय करतोय की आपल्याकडे ऑलमोस्ट सगळा डेटा अवेलेबल आहे. तुमच्याकडे बिल ऑफ मटेरियल आहे, मटेरियल मास्टर आहे, वर्क सेंटर पण आपण क्रिएट केलेलं आहे, आणि इव्हन राउटिंग पण अवेलेबल आहे. नाऊ नेक्स्ट स्टेप इज व्हॉट, वी आर क्रिएटिंग द प्रोडक्शन ऑर्डर. आपल्याला कोणीतरी सांगितलं की मला ह्याच्या 10 क्वांटिटी बनवून टाका, 10 क्वांटिटी, 10 क्वांटिटी. आता सिस्टीम विचारते खाली की एंड डेट काय आहे. लेट से एंड डेट वुड बी 31 मार्च. तिथे, राईट, 31 मे टाका. म्हणजे इथनं पुढे 4 दिवस 5 दिवस जे काही असेल, त्याची डेट टाका 31 मे. हा, राईट. ओके, तर मला हे जे मटेरियल आहे, एंटर करा. आता तिथे स्टार्ट डेट द्यायची गरज नाहीये, सिस्टम ऑटोमॅटिकली पकडते. ते का पकडते वगैरे ते आपण नंतर पाहूया. पण याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, शेड्युलिंग कॅरीड आउट. ओके, आता याच्यामध्ये तुम्ही काय करा, ठीक आहे, आता पहिल्यांदा ही ऑर्डर सेव्ह करा. येस म्हणा. ओके, आता परत वरती ऑर्डर चेंज मोड मध्ये जाऊन ती ऑर्डर ओपन करा. ऑर्डर चेंज, ओके, ठीक आहे, एंटर करा.
ही ऑर्डर नंबर आहे आपला. ओके, मगाशी नाही का आपण ते 10 क्वांटिटी वगैरे दिल्या. आता जर तुम्ही पाहिलं हे जे R-1310 आहे हे मटेरियल आहे. आता मला हे मटेरियल बनवायचं आहे. मटेरियल बनवायचं म्हटल्यानंतर त्याला काहीतरी एक प्रोसेस असते आणि त्या प्रोसेसला आपण जनरली प्रोडक्शन ऑर्डर किंवा फार्मा इंडस्ट्रीमध्ये प्रोसेस इंडस्ट्रीमध्ये त्याला प्रोसेस ऑर्डर म्हणतात. आपण ते पण पाहूया. बट आपण कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी प्रोडक्शन ऑर्डर म्हणतोय. सुरुवात आपण प्रोडक्शन ऑर्डरनेच करणार आणि नंतर आपण मग तुमची फार्मा ऑर्डर वगैरे त्या पाहू. ठीक आहे. आता याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं की काय आहे, मटेरियल आहे. ओके, आता हे ज्या टॅब आहेत, असाइनमेंट आहे, गुड्स रिसिप्ट आहे, कंट्रोल आहे, कंट्रोल मास्टर डेटा. आता मास्टर डेटा टॅब मध्ये जातो मी. मास्टर डेटा टॅब, या टॅब मध्ये जर तुम्ही गेला तर बघा हे ग्रुप वगैरे आहे, बिल ऑफ मटेरियल वगैरे जे आहे, हे जे कंपोनंट आहेत याच्यावरती तुम्ही डबल क्लिक करा. बिल ऑफ मटेरियल वरती डबल क्लिक करा. खालच्या बाजूला आहे. तुमचा हा बिल ऑफ मटेरियल ओपन झाला R-1310चा, नाही का, आपण जो मेंटेन केलेला 1410 डोलो वगैरे सगळं. आणि हिडर मध्ये जर तुम्ही गेला, हिडर डिटेल्स त्या बिल ऑफ मटेरियलचा, तो जो काही 144 नंबर वगैरे जो आपल्याला तिथे दिसलेला 149 दिसतो का वरती, तो BOM म्हणून 149, तो मटेरियल आपल्याला त्या प्रोडक्शन ऑर्डरच्या मास्टर डेटा टॅब मध्ये दिसलेला आहे. म्हणजे सिस्टीम काय करतं की ज्यावेळी मी तो R-1310 ची प्रोडक्शन ऑर्डर क्रिएट करतो त्यावेळी सिस्टीम पाहते की प्रोडक्शन ऑर्डर क्रिएट करण्यासाठी काय गरजेचं आहे, की त्याचा मटेरियल मास्टर त्या मटेरियलचा मटेरियल मास्टर एक्झिस्ट आहे का, त्या मटेरियलचं बिल ऑफ मटेरियल आहे का, त्या मटेरियलसाठी राउटिंग आहे का, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. ओके, त्याच्यानंतर मग जी काही क्वांटिटी आहे की बाबा आपण एका क्वांटिटीसाठी तो बॉम्ब स्पेसिफाय वगैरे केलेला आहे. आता वन स्टेप बॅकचा, हॅलो, हा येस, वन स्टेप बॅक. आता जर तुम्ही इथे जर क्लोज झालं का, ठीक आहे, ओके, ठीक आहे, परत करा. आता CO02 टाका. बॅकस्पेस देऊन अगोदरची ऑर्डर येते का पहा बरं. बॅकस्पेस द्यायचा त्या कमांड बार वरती ना, CO02च्या स्क्रीनवरती बॅकस्पेस दिला की अगोदरची ऑर्डर येते. तिथे जो ऑर्डरचा दिसतोय ना, हा येस, ते ही आपली ऑर्डर होती. ओके, आता ही ऑर्डर मध्ये गेल्यानंतर जर तुम्ही पाहिलं तर आता तिथे कंपोनंट्स ओव्हरव्ह्यूला जा. कंपोनंट्स ओव्हरव्ह्यू वरती त्या टूलबार मध्ये नाही का, हा हा कॅपॅसिटी दिसतंय. कॅपॅसिटीच्या राईट हँडला त्याच्यात हे करत करत जा, राईट साईडला. त्याच्या राईट, कॅपॅसिटीच्या राईट साईडला तुम्ही लेफ्टला चालला, लेफ्टला राईट, हा तिकडून जा पुढे. पुढे हे ऑपरेशन ओव्हरव्ह्यू आणि हे कंपोनंट्स ओव्हरव्ह्यू. आता हे जर कंपोनंट्स ओव्हरव्ह्यू जर पाहिले तर जो काही आपला बॉम्ब एक, हा करा ना क्लिक, आपण जे काही स्पेसिफाय केलेलं होतं की R-1410 आहे, ती एक क्वांटिटी लागते. म्हणजे नाही का, R-1310चा जर आपण बॉम्ब पाहिला, बॉम्ब हा जनरली बेस क्वांटिटी 1 साठी आपण मेंटेन करतो. पण इथं आपल्याला जे प्रोडक्शन ऑर्डर आहे ती 10 क्वांटिटी बनवायची आहे. त्यामुळं जे काही त्याचे बॉम्ब कंपोनंट्स वगैरे आहेत ते 10च्या पटीमध्ये वाढलेले आहेत. म्हणजे जर समजा R-1410 आपल्याला एक क्वांटिटी लागत असेल, so for manufacturing of R-1310 in 10 quantity, we may need R-1410 10 pieces or 10 standard pieces that we may require. Similarly, जर समजा आता R-1430 हा जर एक क्वांटिटी ऑफ R-1310 बनवायला लागत असेल आणि 10 क्वांटिटीसाठी मग आपल्याला 100 पीसेस किंवा 100 स्टँडर्ड क्वांटिटी लागणार आहेत. राईट, हे त्याचं कॅल्क्युलेशन झालं. आता वन स्टेप बॅक या. हा, आता जर तुम्ही इथे पाहिलं, आता ऑपरेशन म्हणजे आता जिथं कंपोनंट्स केलेलं ना, त्या कंपोनंट्सच्या बाजूला जा. ऑपरेशन ओव्हरव्ह्यू लेफ्ट हँड साईडला त्याच्या, हा येस, हे आहे ऑपरेशन ओव्हरव्ह्यू. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर हे बघा, किती आहे, 28 आज स्टार्ट झालेला आहे. ऑपरेशनला डबल क्लिक करा.
आता जर आता स्टँडर्ड व्हॅल्यूज मध्ये जा, जो दुसरा टॅब आहे ना स्टँडर्ड व्हॅल्यू. आता बघा याच्यामध्ये काय दिलेलं आहे की एक बेस क्वांटिटी बनवण्यासाठी ह्या क्वांटिटी दिलेल्या आहेत, सेटअप मशीन लेबर वगैरे म्हणा. ही बेस क्वांटिटी किती आहे, एक आहे. एकासाठी आपल्याला एवढ्या गोष्टी लागतात. ओके, मग त्याचं मल्टिपल वगैरे आता आपण काल बोललो ना की लेबरच फक्त मल्टिपल मध्ये जातील, पण ह्या व्हॅल्यू मध्ये फक्त एका क्वांटिटीसाठी लागणारे आवर्स दिलेले आहेत. ओके, आता तुम्ही काय करा, पुढच्या टॅब मध्ये जा, म्हणजे स्टँडर्ड व्हॅल्यू कॅल्क्युलेशन वगैरे जे आहेत ना, जा तिथे गेलं तरी चालेल. ओके, आता इथे जनरली ह्या व्हॅल्यू आता येणार नाही, आपण नंतर थोड्या वेळाने पाहूया हे व्हॅल्यू कशा येतात काय येतात ते. फक्त ह्या व्हॅल्यू हा जो डेटा आहे तो प्रोडक्शन ऑर्डर मध्ये कॅप्चर झालेला आहे, हे लक्षात ठेवा नाही का. हा, आता हे झालं. आता जर तुम्ही वन स्टेप बॅक या आणि मास्टर डेटा मध्ये जा. मास्टर डेटा जी टॅब आहे ना याची, वन स्टेप बॅक अजून. मास्टर डेटा टॅब. आता खाली आपण बिल ऑफ मटेरियलसाठी मगाशी पाहिलं, म्हणजे मास्टर डेटामध्ये जे काही मास्टर डेटा आहे, राउटिंग आहे, देन आपलं प्रोडक्शन व्हर्जन हा अजून एक प्रकार आहे, तो आपण पाहणार आहोत. जर तुम्ही पाहिलं इथं ग्रुपमध्ये, त्या ग्रुपवरती जर डबल क्लिक केलं, नका करू, 2 मिनिटं थांबा. आता ग्रुप काउंटरवरती जर तुम्ही पाहिलं, हा राउटिंग जो सेक्शन आहे तो पूर्णपणे पहा. हा जो ग्रुप आहे, जसं की बिल ऑफ मटेरियल मध्ये आपला जो खाली 149 नंबर जसा आला, तसा राउटिंग मध्ये तो 50001625 हा नंबर जनरेट होतो, सिस्टम जनरेट करते राउटिंग क्रिएट केल्यानंतर. आणि ही व्हॅलिड कधीपासून आहे, 26/5 पासून व्हॅलिड आहे. आणि ही पर्टिक्युलर राउटिंग जे आहे ते फक्त किती कंपोनंट, लॉट साईज किती सांगितलेली आहे, 1 ते 10 क्वांटिटीसाठी तुम्ही ही राउटिंग वापरू शकता असं सांगितलेलं आहे. बरोबर. आता वन स्टेप बॅक या, म्हणजे जर समजा मी 11 क्वांटिटी जर ऍड केल्या, तर मला सिस्टीम हा मास्टर डेटा यूज करू देणार नाही प्रोडक्शन ऑर्डर बनवण्यासाठी. हा, आता CO01 ला परत जा आणि सेम मटेरियल टाका आणि 11 क्वांटिटी करा. CO01 मटेरियल तेच टाका, बॅक स्पेस करा म्हणजे ते येईल पहिल्यांदा. R-1310. प्रोडक्शन प्लान टाका 1000. हा, आणि ऑर्डर टाईप टाका PP01. आता हे PP01 काय आहे ते आपण पाहू थोड्या ह्याच्यात, म्हणजे काही दिवसामध्ये. PP01 टाका. PP01, येस, स्टँडर्ड प्रोडक्शन ऑर्डर एंटर करा. आणि आता जर तुम्ही येते ना, क्वांटिटी टाका 12 किंवा 11 टाका. क्वांटिटी 11 टाका. एंटर, काय एंड डेज द्या ना, बॅक स्पेस द्या, मागची येईल. ठीक आहे. एंटर म्हणा. एंटर. आता सिस्टीम काय म्हणते की नो राउटिंग सिलेक्टेड, कारण राउटिंगच अवेलेबल नाहीये. कारण आपण राउटिंग जी मगाशी याची क्रिएट केलेली, ती किती क्वांटिटीसाठी क्रिएट केलेली, की जनरली नाही का आपण काय म्हणू त्याला, 1 ते 10 क्वांटिटीसाठी. म्हणजे वेन एव्हर यू आर एंटरिंग द क्वांटिटी ऑफ दिस मटेरियल इन बिटवीन 1 to 10, at that point only you can say that the routing, the production order for that material can be created. ओके, पहा करून वाटलं सर एकदा. हा, एंटर. 10 साठी मगाशी आपण पाहिलं करून आलेली आहे नाही का. 10 साठी येणार, पण 11 टाकली की नाही येणार, कारण जी लॉट साईज आपण डिफाईन केलेली आहे राउटिंग मध्ये, ह्या मटेरियलच्या राउटिंग मध्ये. आता थोडक्यात त्याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल जर बघितलं ना, की समजा आता आपण आपला काय म्हणू आपण त्याला, एक 5 किलो, 5 किलो नको, 5 किलोचे लाडू करायचे फॉर एक्झाम्पल नाही का, शेंगदाण्याचे लाडू करायचे. 5 किलोचे लाडू लाडू आपला फिनिश प्रोडक्ट झाला, त्याचे बॉम्ब कंपोनंट झाले शेंगदाणे, नाही का, शेंगदाणे झाले, देन आपल्याला गुळ वगैरे लागतो त्याला. ओके, ह्या 2 गोष्टी झाल्या, म्हणजे बॉम्ब कंपोनंट शेंगदाणे झाले, गुळ, आणि आपला फिनिश प्रोडक्ट झाला शेंगदाण्याचे लाडू. तर याच्यासाठी जे काही कंपोनंट्स वगैरे आहेत, किंवा जे काही क्वांटिटी आहे, जसं की बॉम्ब कंपोनंट असेल, किंवा नाही का आपण बॉम्ब कंपोनंट्स किंवा त्याचे ऑपरेशन्स वगैरे राहतील. म्हणजे आता 5 किलोचे लाडू करण्यासाठी लागणारे ऑपरेशन्स हे नक्कीच 15 किंवा 20 किलो पेक्षा कमी राहतील, किंवा त्याला लागणारे शेंगदाणे, त्याला लागणारा गुळ हा नक्कीच कमी राहील. ओके, म्हणजे मला म्हणायचं आहे काय, की तुम्हाला
लाडूची क्वांटिटी ज्यावेळी तुम्ही डिफाईन करता त्याच्यानुसार तुम्हाला त्याच्या रावतेची प्रोसेसेस वगैरे डिफाईन करावी लागते. लेट मी शेअर माय स्क्रीन. मी जरा थोडं एक्सेल मध्ये वगैरे तुम्हाला सांगतो म्हणजे थोडं कळेल. स्क्रीन दिसते का सांगा. दिसते? हॅलो. हा ठीक आहे. मी आता जे तुम्हाला म्हणालेलो की आपल्याला जे काही 5 किलोग्रॅम्स ऑफ 5 kg लाडूज आहेत किंवा स्वीट म्हणू आपण त्याला, स्वीट बनवायचे आहे. ओके. याचे बॉम्ब कंपोनंट्स काय आहेत? ग्राउंड नट, देन आपल्याला लागतोय गुळ. आपण लेट से आपण ह्याला शुगर म्हणू. ओके, ही लागते. आता समजा ग्राउंड नट जे आहेत आपल्याला ते लेट से आपल्याला लागणार आहेत 5 kg आणि शुगर आहे ती नक्की आपण 1 to 1 प्रोपोर्शन पकडूया 5 kg. ओके. आता म्हणजे एवढं लागतंय आपण असं एक मोठे धरून चालूया. आता ह्याची जी प्रोसेस आहे ऑब्व्हियसली ह्याचे जे कंपोनंट्स आहेत हे कंपोनंट्स वुड बी डिफर. लेट से मी जर म्हणतोय की नाही का आता या केसमध्ये 15 किलो मला स्वीट्स बनवायचे, तर या केसमध्ये लागणारे ग्राउंड नट हे नक्कीच 15 किलो असतील. ओके. 15 kg शुगर जी लागणार आहे ती आपण म्हणूया ती आहे 15 kg. ओके. तर हे सगळं हा 2 प्रकारे आहेत. पण ज्यावेळी मी जर समजा माझं फिनिश प्रोडक्ट आहे लाडू आणि त्याच्यानुसार मी जर टाकला लाडू बनवायला, पण मला बनवायच्या 5 क्वांटिटी जर टाकली, तर सिस्टीम काय चेक करणार की माझ्याकडे जो बिल ऑफ मटेरियल आहे तो तेवढ्या क्वांटिटीमध्ये आहे का, की जसं की 5 किलो आणि 5 किलोग्राम हे होत आहे. पण आपण काय केलेलं आहे, प्रोसेस जी आपण डिफाईन केलेली आहे 5 किलो लाडूसाठी वेगळी आणि 15 किलो लाडूसाठी वेगळी. सेम तोच प्रकार सिस्टीम सुद्धा क्रिएट करते. त्याच्यामुळे जर तुम्ही पाहिलं, मी 2 मिनिटं स्क्रीन शेअर करतो. हे थोडंसं अंडरस्टँड झालं ना एकदम, हे क्लिअर आहे, ह्याच्यामध्ये नाही एवढा इश्यू आहे. हाईड नेम ऑफ एनॉटस है. ठीक आहे. आता हे जर पहा, आता जनरली जर मी तुम्हाला दाखवलं की आपल्याला 11 क्वांटिटी म्हणल्या तर आपल्याला राउटिंग विचारतात. आता मी जर याचं मटेरियल मास्टर जर पाहिलं, कुठल्या मटेरियलचं, R-1310चं मटेरियल मास्टर जर पाहिलं. ओके. आता मटेरियल मास्टरमध्ये जी प्रोडक्शन व्हर्जन असते, आता जनरली ते थोडंसं आता फक्त ह्याच्यावरती फोकस करा की आपल्याला राउटिंगसाठी काय महत्वाचं आहे. राउटिंगसाठी आपल्याला प्रोडक्शन व्हर्जन सुद्धा महत्वाचे आहे. ओके. आता प्रोडक्शन व्हर्जन आपण कुठे मेंटेन करतो? प्रोडक्शन व्हर्जन म्हणजे the possible combination of the bomb, possible combination आपण हे म्हणूया प्रोडक्शन व्हर्जन. प्रोडक्शन व्हर्जन म्हणजे काय? पॉसिबल कॉम्बिनेशन ऑफ बॉम्ब अँड राउटिंग. ओके. आता आपल्याला जनरली आपल्याला राउट्या स्पेसिफाय कराव्या लागतात. आपण हे कुठे स्पेसिफाय करतो? MRP4 टॅबमध्ये किंवा वर्क शेड्युलिंग व्ह्यू मध्ये आपण स्पेसिफाय करतो. आता जर इथे जर पाहिलं 1000 प्लांट आहे माझा आणि प्रोडक्शन व्हर्जन, मी आता एक प्रोडक्शन व्हर्जन क्रिएट केलेली सकाळी. आता ही जर प्रोडक्शन व्हर्जन तुम्ही जर पाहिली तरी प्रोडक्शन व्हर्जन काय म्हणते फक्त की ज्यावेळी मला 1 ते 10 या कॉम्पोनंटच्या मध्ये जर एखादा कॉम्पोनंट क्रिएट करावं लागत असेल तर त्या केसमध्ये ही राउटिंग आहे. ही राउटिंग डिटेल्स आहेत आणि हा बिल ऑफ मटेरियल डिटेल्स आहेत. ह्या मला यूज कराव्या लागतील. ओके. लक्षात येते? हा. पण ज्यावेळी आता आपला कंपोनंट आपण काय केलं, हे मटेरियल आपला तर सेम आहे R-1310. ज्यावेळी मी 1 ते 10 मध्ये वगैरे टाकलं, 1 ते 10 कंपोनंट मध्ये टाकलं, त्यावेळी जर तुम्ही 2 मिनिटं एक स्क्रीन ओपन करतो अजून, क्रिएट सेशन. आता ह्याच्यामध्ये जर पाहिलं CO03. ओके. जी ऑर्डर क्रिएट केलेली तुम्ही 2 मिनिटं, आता ऑर्डर मला घ्यावी लागेल ना, /n
SC16 LUFK. मी आता हे माझ्या आयडी नुसार मला बघावं लागेल कोणती ऑर्डर वगैरे होती आणि कुणी क्रिएट केलेली. PP01 ऑर्डर टाईप आहे. एंटर्ड क्रिएटेड ऑन टुडेज डेट 26/5/2024 आणि एंटर्ड बाय 11 युजर 8. ओके, लेट्स से आपल्याला मिळते का काही ऑर्डर? तर मिळते. ही वाली ऑर्डर तुम्ही क्रिएट केलेली, बरोबर. आता मी ही कॉपी केलेली आहे आणि आता मी जर /NCO03 मध्ये गेलो म्हणजे ही ऑर्डर डिस्प्ले ह्याच्यामध्ये एंटर केलं. एंटर केल्यानंतर जर मास्टर डेटामध्ये जर पाहिलं, ओके, मास्टर डेटामध्ये काय झालंय, प्रोडक्शन व्हर्जन सिलेक्ट केलेलं नाही कारण मॅन्युअल प्रोडक्शन व्हर्जन आहे. आता आता हे पहा, इथं जे आहे 1 ते 10 क्वांटिटी आहे, बरोबर. आपलं राउटिंग जे आहे ते आपण ह्या मटेरियलसाठी ह्या क्रिएट केलेले आहेत 50001625. आता जर मला इथे जर दुसरी राउटिंग क्रिएट करायची असेल, कारण ज्यावेळी मला हे जे कंपोनंट आहेत, आता हा जो मटेरियल आहे, लेट्स से मला 100 क्वांटिटीमध्ये बनवायचं आहे. सो माझी राउटिंग त्या पद्धतीने चेंज व्हायला किंवा त्या पद्धतीने असायला हवी. मी आता काय करणार, यामध्ये पहिल्यांदा मी राउटिंग बनवणार. ओके, /NCA01 CA01 म्हटल्यानंतर हे माझं मटेरियल झालं. आता माझा प्लांट आहे 1000. ओके, एंटर करतोय. एंटर म्हणल्यानंतर मला इथे काय दाखवतंय की 1 ते 10 लॉट साईज मध्ये तुमच्याकडे ऑलरेडी एक राउटिंग आहे. पण ही राउटिंगचा बिल ऑफ मटेरियल आणि बिल ऑफ मटेरियल, ओके, ही राउटिंग माझ्याकडे एक्झिस्ट आहे. पण समजा इन केस मला माझे लॉट साईजेस जरा डिफर वगैरे असले तर सिस्टीमने ते पिक करायला हवे. त्यासाठी मग मी काय करणार, इथे नवीन एंट्रीज क्रिएट करणार. ओके, ग्रुप काउंटर 2 अगोदरचा जो होता तो ग्रुप काउंटर 1 होता आणि आता मी इथे काय करणार, युसेज मध्ये 1 देणार. प्रोडक्शन साठी मला राउटिंग वापरायचे आणि स्टेटस माझा आहे 4. ओके, आता मी काय म्हणणार, 1 ते 10 मध्ये आपली ग्रुप 1 वाली राउटिंग यूज होती. आता मी म्हणणार की ज्यावेळी 11 ते लेट्स से 1000 मध्ये जर समजा एखादी ह्या मटेरियलची रिक्वायरमेंट आली, त्या केसमध्ये माझं हे राउटिंग यूज व्हायला हवं. आता ओके, मी ऑपरेशन मध्ये जाणार. ऑपरेशन मध्ये गेल्यानंतर आपण आपल्या मटेरियलच्या केसमध्ये कुठलं ऑपरेशन वर्क सेंटर वापरलेलं 1121. मी इथं 1126 वापरतो, नाही का, म्हणजे आपलं बरोबर सिस्टीम ते पकडते का ते कळेल आपल्याला. आता मी सेटअप इथं एक 10 देतो. ओके, एंटर एंटर. आता मशीनची आपल्याला गरज नाही आहे असेंब्लीमध्ये. एंटर. आता लेबर मध्ये लेट्स से मी देतो 20. ओके, हे झालं आणि मी ह्याला डिस्क्रिप्शन देतो असेंब्ली ऑफ ॲल्युमिनियम. ओके, हे झालं. लेट्स से ॲल्युमिनियम कूलंट युनिट. हे झालं. मी हे सेव्ह केलं आणि मला जर समजा आता याला मटेरियल असाइन करायचे असतील, कंपोनंट अलोकेशन करायचे असतील. ओके, आता याच्यामध्ये लेट्स से हे कंपोनंट वगैरे आहेत. बॉम्ब सेम आपण ठेवूया तो आणि मी इथे सगळे सिलेक्ट करतो. ओके, न्यू असाइनमेंट म्हणूया. न्यू असाइनमेंट म्हणताना म्हणजे हे जे सगळे कंपोनंट आहेत हे मला जो माझं ऑपरेशन आहे, जसं की 10 ऑपरेशन आपण पाहिलं, 10व्या ऑपरेशनला मला असाइन करायचे आहेत. ओके, मी सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्यानंतर इथे ते ऑपरेशन पण दिसतात, जनरली दाखवतो तुम्हाला. आता इथे मी काय करतोय, बॅक फ्लशिंग. तुम्हाला आठवतंय मटेरियल मास्टर मध्ये बॅक फ्लशिंग नावाचं एक इंडिकेटर होतं, त्यावेळी मी बोललेलो होतो की ते मटेरियल मास्टर मध्ये पण राहतं, प्रोडक्शन ऑर्डर मध्ये पण राहतं. आता हे बॅक फ्लशिंग काय आहे हे मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे, मी आता हे फक्त सेव्ह करून घेतो. म्हणजे माझं काय झालंय की हे जे आहे ग्रुप सेव्ह झालेला आहे आणि R-1310 या मटेरियलचा सेव्ह झालेला आहे. आता मला जरी चेक करायचं झालं तर चेंज मोड मध्ये जाणार. चेंज मोड मध्ये गेल्यानंतर ग्रुप काउंटर 2 माझा सेव्ह झालाय आणि याचा आता हा जो आहे हा आता हिडर मध्ये जर पाहिलं, लेट्स से मला एक सिलेक्ट करावं लागेल. ह्याचा जो ग्रुप आहे तो हाच आहे, म्हणजे 5125 ग्रुप काउंटर 1 आहे. म्हणजे हा ग्रुप सेम राहतो 1625 आणि ग्रुप काउंटर फक्त चेंज झाला. हा आपण पहिल्यासाठी पाहिला. आता जर मी दुसऱ्यासाठी जर पाहिला की याचा ग्रुप काय आहे, ग्रुप काउंटर 2 आहे. ग्रुप हा सेम राहतो, फक्त ग्रुप काउंटर चेंज झाला आणि याच्यामध्ये जी लॉट साईज आहे ती 11 to 1000 आहे. हे झालं राउटिंग. ओके, आता आपल्या केसमध्ये काय आहे की राउटिंग मी क्रिएट केलं, राईट. आता मी ह्या मटेरियलसाठी प्रोडक्शन व्हर्जन मेंटेन ठेवणार. प्रोडक्शन व्हर्जन म्हणजे पॉसिबल कॉम्बिनेशन ऑफ बिल ऑफ मटेरियल अँड राउटिंग. आता राउटिंग ह्या मटेरियलच्या 2 झाल्या, बरोबर. एका मटेरियलसाठी
लॉट साईज किती होती, 1 ते 10 होती आणि दुसऱ्या राउटिंगसाठी म्हणजे त्याच मटेरियलच्या दुसऱ्या राउटिंगसाठी 11 ते 1000 होते. ओके, त्या झाल्या आपल्या राउटिंग सेव्ह. आपण बिल ऑफ मटेरियल सेम ठेवलेलं आहे. बिल ऑफ मटेरियल मध्ये आपण चेंजेस नाही केले की सेम आहे असं म्हणालो. आणि आपण हे काय केलं की 11 आणि ते 1000 याच्यासाठी जर समजा क्वांटिटी मध्ये जर आली तर आपला वर्क सेंटर पण चेंज होणार. ओके, आता मी काय करतो की ह्याचं जे मटेरियल मास्टर आहे त्याच्यामध्ये जाऊन ते मला क्वांटिटी मेंटेन करावी लागेल, म्हणजे प्रोडक्शन व्हर्जन मेंटेन करावं लागेल. प्रोडक्शन व्हर्जन आपण कुठे मेंटेन करतो, MRP4 मध्ये. ओके, MRP4 मध्ये आलो, हे आपलं प्लांट आहे आणि इथे आल्यानंतर प्रोडक्शन व्हर्जन. आता ही प्रोडक्शन व्हर्जन ही पहिली आहे. याच्यावरती डबल क्लिक केलं तर तुम्हाला दिसेल की याच्यामध्ये लॉट साईज किती आहे. हे 1000 नाही आहे, हे 1 डॉट म्हटलं की 1 म्हणायचं आणि हे 10 आहे. ओके, आता ही आहे एक्झिस्टिंग. याच्यामध्ये हा राउटिंग आहे पहिल्यामध्ये, ग्रुप काउंटर 1 आहे. सी आलं लक्षात. आता आपण काय करू, सेम ही जी राउटिंग आहे ही सेम राउटिंग आपण म्हणजे सॉरी प्रोडक्शन व्हर्जन जे आहे आपण ती दुसरी मेंटेन करूया. लेट्स से प्रोडक्शन व्हर्जन व्हर्जन 2 म्हणूया आपण याला. आणि हे कधीपासून व्हॅलिड आहे, लेट्स से आजपासून ते एंड डेट आपण 31/12 ही देतोय आपण. ओके, आता ह्याच्यावरती म्हटल्यानंतर मला ह्या प्रोडक्शन व्हर्जनच्या डिटेल्स मेंटेन करावे लागतील. डिटेल्स मध्ये काय की आता इथे टास्क लिस्ट टाईप काय असते, एन म्हणजे ही राउटिंग आहे म्हणून आपण म्हणतोय. आणि ग्रुप, आता ग्रुप मला शोधायचा आहे याचा की ह्याचा ग्रुप काय आहे. आता हा 1625 आहे. जर समजा मला सर्च जर करायचा म्हणालो तर मला आता सिस्टीम दाखवणार सर्च युझिंग मटेरियल. मी मटेरियल टाकलंय, प्लान टाकलेला आहे, टास्क लिस्ट टाईप राउटिंग म्हणतोय. ओके, याच्यावरती जर क्लिक केलं तर मला 2 दिसणार. आता आपल्या पहिल्या केसमध्ये म्हणजे प्रोडक्शन व्हर्जन 001 साठी ग्रुप काउंटर 1 वाली राउटिंग होती आणि आता 2 साठी लेट्स से आपण हिला सिलेक्ट करूया. त्याच्यामुळे काय झालं, इथे मी दुसऱ्या राउटिंगसाठी दुसऱ्या व्हर्जनसाठी ज्यावेळी ह्या गोष्टी मेंटेन करायला आलो त्यावेळी मला ग्रुप काउंटर 2 अपडेट झाला. ओके, मी बिल ऑफ मटेरियल मध्ये काही चेंजेस केलेले नाहीयेत. जर समजा मला बिल ऑफ मटेरियल जर पाहायचं असेल सो मी इथे जाणार. हा आपला एकच बॉम्ब आहे. जर समजा आपण याचा बॉम्ब जर मेंटेन केला असता तर अल्टरनेटिव्ह बॉम्ब 2 असता आणि आपण तो वापरला असता. मी आता R-1310 सेम वापरलो आपण याच्यामध्ये. ओके, आता याच्यामध्ये मी काय केलं, मी अगोदर काय बोललेलो, प्रोडक्शन व्हर्जन इज व्हॉट, इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ राउटिंग अँड इट इज अ कॉम्बिनेशन ऑफ द बिल ऑफ मटेरियल. म्हणजे आपल्या जर ह्या एक्झाम्पल मध्ये जर म्हणालो की बाबा 5 किलोग्रॅम लाडू बनवायला आपल्याला एवढे कंपोनंट्स लागतात, हे आपण बिल ऑफ मटेरियल म्हणालेलो आहे. आता आपण आपल्या केसमध्ये काय केलेलं आहे की हा जो बॉम्ब आहे तो सेम ठेवलेला आहे. ओके, पण क्वांटिटी वाढवायची म्हटल्यानंतर ऑपरेशन्स मध्ये चेंज राहतील. ऑपरेशन्स मध्ये चेंज म्हटल्यानंतर लेट्स से 5 किलोग्रॅम जे शेंगदाणे आहेत त्याला मिक्सरवरती बारीक करायला लेट्स से धरून चला की 20 मिनिटं लागत असतील. ऑब्व्हियसली हे जे 20 मिनिट आहे, ज्यावेळी आपण मिनिट्स मध्ये वगैरे बोलतो सो इट इज नथिंग बट ऑपरेशन्स, राईट. आणि ज्यावेळी आता मला हे 15 किलोग्रॅम सॉरी काय आहे हे ग्राउंड नट 15 किलो आहेत. ऑब्व्हियसली मला ह्या गोष्टी कंप्लीट करायला नाही म्हणलं तरी एक 40 मिनिटं लागतील. आपण जर मोठी पकडलो तर 40 मिनिट्स लागतील हे ऑपरेशन्सला. म्हणजे आता आपण काय म्हणतोय की ऑपरेशन्स मध्ये फक्त आपण डिफर केलंय आणि ह्या पर्टिक्युलर एक्झाम्पल म्हणजे मध्ये आपण ह्याचा बॉम्ब मेंटेन नाही केला, बॉम्ब चेंज नाही केला. नाही का. फॉर एक्झाम्पल तुम्हाला जर इथे बॉम्ब चेंज करायचा असेल तर तुम्हाला ह्या R-1310 बॉम्ब सुद्धा तुम्ही चेंज करू शकता. आता बरं करूया आपण त्याचा चेंज. 2 मिनिटं एक स्क्रीन ओपन करतो म्हणजे थोडं ते 1 to 1 राहील नाही का. /nmm/n/cs02. ओके, नाही CS01 करतो. R- कारण याचा दुसरा आहे, बॉम्ब युसेज 1 आहे. अल्टरनेटिव्ह बॉम्ब सिस्टम ऑटोमॅटिकली पिक करेल. काय म्हणते, मटेरियल इज लॉक बाय युजर इट. ओके, म्हणजे मला वाटतं ते मी मटेरियल मास्टर मध्ये आहे ना त्याच्यामुळे. मी आता काय करतो, हे फक्त जस्ट आता एक सेव्ह करून ठेवतो. आपण मेंटेन परत करूया. राउटिंग इज नॉट ऑलवेज व्हॅलिड इन द साईज, हे आहे वॉर्निंग मेसेज आहे. ठीक आहे, मी हे कंटिन्यू म्हणतो आणि हे सेव्ह करतो. मी परत जाऊन चेंजेस करतो. ओके, आता मी इथे आलो. आता हे केल्यानंतर सिस्टीम काय करेल, ऑल्टरनेटिव्ह 2 ऍड करेल. ओके, 2 ऍड केलं म्हटल्यानंतर सिस्टीमने याच्यामध्ये कंपोनंट्स ऍड नाही केले ना. ठीक आहे, मी आता याच्यामध्ये फक्त हा एक कंपोनंट देतो. एंटर आयटम कॅटेगरी एल. ओके, क्वांटिटी आहे लेट्स से 10. बॉम्ब इज रिकर्सिव्ह अलाउड. ओके, ही क्वांटिटी वगैरे टाकली मी 10 क्वांटिटी. ओके, हा माझा बॉम्ब सेव्ह झाला.
ओके, आता मी काय करेन, म्हणजे आपण थोडक्यामध्ये काय करतोय, प्रोडक्शन व्हर्जन ते वॉर्निंग का बरं आली होती रिकर्सिव्ह वाली मला का कळलं? रिकर्सिव्ह म्हणजे काय राहतं, की तुमचा बॉम्ब कंपोनंट मध्ये जर सेम बॉम्ब मटेरियल, जर बॉम्ब कंपोनंट असेल म्हणजे हिडर मटेरियल आणि बॉम्ब कंपोनंट जर तुमचा सेव्ह असेल, तर त्या केसमध्ये तो बॉम्ब जो असतो तो रिकर्सिव्ह बॉम्ब म्हणतो. रिकर्सिव्ह बॉम्बचं जर एक्झाम्पल जर पाहायचं म्हटलं तर दही. आता समजा मला दही हा माझा फिनिश प्रोडक्ट आहे. दही बनवण्यासाठी मला बॉम्ब कंपाऊंड्स काय लागतील, मिल्क लागेल आणि थोड्या प्रमाणात दही लागेल, नाही का. त्याच्यामुळे ज्यावेळी तुमचा हिडर मटेरियल आणि बॉम्ब कंपोनंट जर मध्ये जर सेम असेल, हिडर मटेरियल अँड द बॉम्ब कंपोनंट सेम असेल, तर तुमचा जो बॉम्ब असतो तो रिकर्सिव्ह बॉम्ब म्हणतो आपण त्याला. रिकर्सिव्ह बॉम्ब मध्ये हिडर कंपोनंट आणि बॉम्ब कंपोनंट सेम राहतात, त्यामुळे तसं बोललं असेल ते. ठीक आहे, आता मी याच्यामध्ये आलोय, कुठे वर्क शेड्युलिंग किंवा MRP4 व्ह्यू मध्ये. आणि MRP4 व्ह्यू मध्ये आल्यानंतर इथे प्रोडक्शन व्हर्जन आहे. प्रोडक्शन व्हर्जन आपल्या 2 मेंटेन केलेल्या आहेत. मी 2 मध्ये आल्यानंतर समजा आपल्याला बॉम्ब सुद्धा चेंज करायचा आहे. आता मला इथे पाहतोय की सिस्टीम मला कोणता बॉम्ब दाखवतोय, तर सिस्टीम मला अल्टरनेटिव्ह 2 बॉम्ब दाखवतोय. मी इथे 2 सिलेक्ट केलं आणि बॉम्ब युसेज आपला प्रोडक्शन आहे. ओके, म्हणजे आपल्या राउटिंग पण आपण दुसरा घेतला ग्रुप काउंटर, आणि अल्टरनेटिव्ह बॉम्ब मध्ये पण आपण दुसरा घेतला. ओके, मी आता हे चेक करतोय. आता इनकन्सिस्टन्सीज फॉर प्रोडक्शन ऑर्डर, ठीक आहे. आता हे इनकन्सिस्टन्सीज का आली ते पाहायचंय का. ओके, ग्रुप काउंटर 2 625, हा येस. इनकन्सिस्टन्सीज का आली, कारण आपण इथे लॉट साईज टाकलेला नाहीये. आता समजा मी लॉट साईज जर टाकली 11 to 1000 जर टाकली, म्हणजे आपण हे राउटिंग मध्ये सांगितलेलं आहे, पण आपण इथं काय म्हणतोय की ही जी प्रोडक्शन व्हर्जन आहे याच्यामध्ये ही लॉट साईज 11 to 1000 मध्ये जर असेल, जसं की आपण अगोदर स्पेसिफाय केलेलं होतं, याच्यामध्ये आपल्याला ही लॉट साईज स्पेसिफाय करायची. आता मी स्पेसिफाय केली आहे आणि मी जर चेक जर केलं, सो टास्क लिस्ट एक्झिस्ट आणि बॉम्ब एक्झिस्ट हे येतं, म्हणजे हे 2 ग्रीन लाईट येतात. ग्रीन लाईट म्हणजे आपला डेटा हा कन्सिस्टंट आहे. आणि मी कंटिन्यू करतो. कंटिन्यू केलं की माझ्याकडे 2 राउटिंग झाल्या. आता ज्यावेळी हे पहा की ज्यावेळी मी प्रोडक्शन ऑर्डर क्रिएट करतोय, ओके, त्या मटेरियलची R-1310 आणि ऑर्डर टाईप लेट्स से PP01 आहे. ओके, आता या केसमध्ये ज्यावेळी मी 1 क्वांटिटी देतो, त्यावेळी ऑब्व्हियसली आपला पहिला जो डेटा आहे तो सिलेक्ट होणार. ओके, लेट्स से आता इथे जर तुम्ही ऑपरेशन मध्ये जर पाहिलं, सो 1121 माझं पहिलं वर्क सेंटर क्रिएट झालंय. आणि याचे बॉम्ब कंपोनंट जर पाहिले तर याचे 4 एवढे बॉम्ब कंपोनंट्स आहेत. वेरॅज आपला जो दुसरा आहे, आता हे कशासाठी सिस्टमने असं का केलं, कारण सिस्टमला मास्टर डेटामध्ये हे कळालं की या केसमध्ये माझा हा यूज होणार आहे, कारण याची जी लॉट साईज आहे ती किती आहे, 1 to 10 मध्ये पडते, कारण ही जी आपण क्वांटिटी स्पेसिफाय केलेली आहे ती 1 आहे. बट द मोमेंट नो इफ आय से लेट्स से मला 1 स्टेप बॅक येऊ दे. नाही, 2 मिनिट. डू यू वॉन्ट टू सेव्ह द डेटा, नो. ओके, आता मला जर समजा मी हे सेम मटेरियल टाकलं, सेम मटेरियल टाकल्यानंतर ज्यावेळी मी इथे म्हणतोय की मला 15 क्वांटिटी बनवायची, ओके, 15 क्वांटिटी डेट मी दिलेली आहे. ओके, सिस्टीम म्हणतोय द वर्क शेड्युलिंग इज कॅरिड आउट. ओके, आता जर समजा मास्टर डेटामध्ये जर तुम्ही पाहिलं तर बघा, मास्टर डेटामध्ये काय आलंय, 51,625 ग्रुप काउंटर 2 आलेला आहे. ओके, याची लॉट साईज काय आहे, 11 ते 1000 मध्ये आहे, ह्यांनी पकडलेलं आहे. ओके, सेम सेम कन्स्टेंट. आता जर समजा तुम्ही याच्यामध्ये जर गेला, मला कॅन्सल करू दे आणि बॉम्ब कंपोनंट्स मध्ये जाऊ दे. तर बॉम्ब कंपोनंट्स मध्ये 1121, ओके, बॉम्ब सेम होता ना आपला, पण आपण बॉम्ब चेंज केलेला ना, अल्टरनेटिव्ह 2 टाकलेला. हे का आलं, काहीतरी हे झालं, बॉम्ब डिटेल्स का नाही आले. 11,149 11 इथे 2 यायला हवं होतं. बॉम्ब युसेज 1 अल्टरनेटिव्ह बॉम्ब 2, कारण आपली क्वांटिटी चेंज झालेली आहे. डू यू वॉन्ट टू सेव्ह द डेटा, नो. मला एकदा चेक करू द्या. MM02 R-1310 सिलेक्ट ऑल MRP4 हे म्हटलेलं आहे. प्रोडक्शन व्हर्जन अल्टरनेटिव्ह बॉम्ब 2 आहे. याच्यामध्ये कंट्रोल सेव्ह
/NCS02 R-1310 अल्टरनेटिव्ह 2. बॉम्ब माझा तर आहे, मग इथे तो का नाही पकडला. R-101. ओके, आपण हे का चेक करतोय, कारण प्रोडक्शन ऑर्डर मध्ये हा कंपोनंट्स हे कंपोनंट्स यायला हवेत, राईट, कारण ते कंपोनंट्स त्याच्यामध्ये येईना झालेत. लेट्स /NCO01 12 पकडू. इथं मॅन्युअल प्रोडक्शन व्हर्जन सिलेक्ट करावी लागते 2. ओके, तर शेट हे केल्यानंतर मी ज्यावेळी सेव्ह करेन काय सी जनरली काय आहे की मॅन्युअल सिलेक्शन आहे प्रोडक्शन व्हर्जनचं, ते आपण ऑटोमॅटिक पण करू शकतो प्रोडक्शन ऑर्डरमध्ये. त्याच्यामुळे जनरली हे झालं. आता या केसमध्ये कसं आलं तुम्हाला सांगतो मी, की ज्यावेळी प्रोडक्शन व्हर्जन सिलेक्टेड मॅन्युअली सांगितलेलं आहे ना, 2 मिनिटं मला हे पाहू द्या, हे मी सेव्ह करतो आता. MM02 सॉरी /MM02. मी गेलोय वर्क शेड्युलिंग व्ह्यू मध्ये, आणि याच्यामध्ये प्रोडक्शन शेड्युलिंग प्रोफाईल जो आहे तो मी काय केलेला आहे, मॅन्युअल आहे, म्हणजे हे आहे. आता ऑटोमॅटिक जर ठेवला मी, हा जर वर्क शेड्युलिंग प्रोफाईल, मी तुम्हाला आठवतंय मी तुम्हाला बोललेलो की ज्यावेळी प्रोडक्शन ऑर्डर वगैरे क्रिएट करतो त्यावेळी हा वर्क शेड्युलिंग व्ह्यू हा मस्ट असतो, इम्पॉर्टंट राहतो. आता या केसमध्ये मी काय केलंय की प्रोडक्शन शेड्युलिंग प्रोफाईल हा डिसाईड करतो की तुमचे कंपोनंट्स वगैरे कसे सिलेक्ट व्हावे, प्रोडक्शन व्हर्जन तुमची ऑटोमॅटिकली सिलेक्ट व्हावे. अगोदर हा 001 होता, राईट. 001 म्हणजे काय, पीपी प्रोडक्शन शेड्युलिंग प्रोफाईल मॅन्युअल, म्हणजे आपल्याला मास्टर डेटामध्ये जाऊन प्रोडक्शन शेड्युलिंग व्हर्जन होती ती आपल्याला मॅन्युअली सिलेक्ट करावी लागत होती. तर या केसमध्ये ऑटोमॅटिक ठेवलेलं आहे, पण 002 आहे, म्हणजे हे जे पाहिलं 002 आहे हे आपण सिलेक्शन केलेलं आहे. ओके, मी आता हे सेव्ह करतो. हे सेव्ह केल्यानंतर ज्यावेळी मी प्रोडक्शन ऑर्डर क्रिएट करायला जातो, ओके, आता पाहूया आपण काय करतोय सिस्टम. आता मी इथे काय करतो, 10 नाही, लेट्स से 15ची ऑर्डर क्रिएट करतो. 15ची ऑर्डर क्रिएट करतोय म्हटल्यावर सिस्टम काय करणार की आता बघा सिस्टमने काय केलंय, मास्टर डेटामध्ये पाहूया. तरी पण सिस्टमने मॅन्युअली का नाही केलं. नो सिलेक्शन प्रोडक्शन व्हर्जन. जनरली मॅन्युअली का करावं लागतंय. मटेरियल मास्टर ओपन तर नाही. बॉम्ब आहे 11, कॉम्बिनेशन का चेंज होईल. आता जर तुम्ही पाहिलं इथे 11 असल्यामुळे याचे कंपोनंट्स ना पूर्वीसारखे आले. ओके, आता हे ऑटोमॅटिक का होत नाही. आता जर समजा मी इथे जर आलो आणि ह्या मास्टर डेटामध्ये प्रोडक्शन व्हर्जन जी आहे ती मी जर 2 ह्याच्याप्रमाणे जर सिलेक्ट करायचं म्हटलं, कंटिन्यू, आणि सॉरी प्रोडक्शन व्हर्जन मध्ये जर मी हे 002 जर केलं तर सिस्टीम काय करतो, माझा मास्टर डेटा त्याप्रमाणे चेंज करतो. मास्टर डेटा म्हणजे राउटिंग आणि बिल ऑफ मटेरियल. ओके, रिलीज कॅरिड आउट, सेव्ह करतो मी आता. मी ते ऑटोमॅटिक एकदा पाहतो, कारण जनरली ज्यावेळी प्रोडक्शन ऑर्डर क्रिएट करतो ना त्यावेळी ते ऑटोमॅटिक यायला हवं. त्याचे कॉन्फिगरेशन्स राहणार आहेत, ते आता उगाच तुम्ही पण कन्फ्युज व्हाल. मी तुम्हाला
हे सांगून देतो एकदा. आता जर तुम्ही हे जर पाहिलं सी आपल्या काय झालं, प्रोडक्शन व्हर्जनचं सिलेक्शन आपण 11 ते 1000 लॉट मध्ये केल्यामुळे, आणि आपली ही आहे क्वांटिटी 15 आणि एका क्वांटिटीसाठी 10 लागतात हे पर्टिक्युलर मटेरियल, त्यामुळे इथं 150 वगैरे केलं. म्हणजे थोडक्यात हे जर पाहिलं तुम्ही, मास्टर डेटामध्ये 002 आलंय आणि राउटिंग पण मध्ये 2 वाली आलेली आहे, आणि हे जे आहे बॉम्ब सुद्धा आपला अल्टरनेटिव्ह बॉम्ब 2 वाला आलेला आहे. त्याच्यामुळे त्याने काय केलं, आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही ऑपरेशन ओव्हरव्ह्यू मध्ये जर पाहिलं तर ह्याने जे वर्क सेंटर निवडलेलं आहे ते 1126 निवडलेलं आहे. वेरॅज पहिल्या केसमध्ये आपलं वर्क सेंटर होतं 1121. म्हणजे थोडक्यात तुम्ही हे म्हणून घ्या की ज्यावेळी आपण राउटिंग पाहिलं, राउटिंग मध्ये मध्ये काय पाहिलं आपण, की पॉसिबल सेट्स ऑफ the नाही का the sequence of the operations which are used for doing the assembly or in the manufacturing of the final product so that we use. आता जर तुम्ही हे जर राउटिंग मध्ये जर पाहिलं, आता आपण हे राउटिंग आहे, हे राउटिंग आहे प्रोडक्शन ऑर्डरच्या, याच्यामध्ये ऑपरेशन आहे हे वगैरे 1126 वगैरे आहे, राईट. आणि ह्याचे डिटेल्स वगैरे आपण पाहिले की कोणकोणते क्वांटिटी कशा आहेत, तर स्टँडर्ड व्हॅल्यूज मध्ये जर पाहिलं सो ह्या व्हॅल्यू आपण मेंटेन केलेल्या आहेत. पण आणि प्रोडक्शन म्हणजे आता प्रोडक्शन व्हर्जन म्हणजे मध्ये आपण काय पाहिलं की जर समजा मी ह्याच्यावरती डबल क्लिक, नाही मटेरियलवरती डबल क्लिक केलं, प्रोडक्शन व्हर्जन मध्ये आपण हे प्रोडक्शन व्हर्जन 1 की ज्याच्यामध्ये आपण 1 to 10 मध्ये हे पर्टिक्युलर तुम्ही ही राउटिंग यूज करा. राउटिंग इज नथिंग बट द कॉम्बिनेशन, राउटिंग इज नथिंग बट द सिक्वेन्स ऑफ द ऑपरेशन्स दॅट नीड्स टू बी परफॉर्म ऑन अ सर्टन वर्क सेंटर. म्हणजे ही इन्फॉर्मेशन पर्टिक्युलर राउटिंग मध्ये सेव्ह झाली. आणि बिल ऑफ मटेरियल मध्ये काय झालं, तर बॉम्ब कंपोनंट्स तुमचे कोणकोणते आहेत ते, आणि हे दोन्ही कॉम्बिनेशन आपल्या ह्या प्रोडक्शन व्हर्जनच्या अगेन्स्ट सेव्ह आहेत. म्हणजे प्रोडक्शन व्हर्जन 001 असताना तुमचा राउटिंग डिटेल्स काय असणार, ग्रुप हा 1625 आणि ग्रुप काउंटर 1 असणार आहे. वेरॅज बिल ऑफ मटेरियल म्हणजे अल्टरनेटिव्ह बॉम्ब आपला 1 असणार आहे, नाही का. या दोन गोष्टींसाठी हे प्रोडक्शन व्हर्जन आहे. सिमिलरली आपल्या दुसऱ्या राउटिंगसाठी प्रोडक्शन व्हर्जन जे आपण मटेरियल मास्टरमध्ये मेंटेन केलेलं आहे, दॅट इज नथिंग बट हे वाला ग्रुप काउंटर 2 वालं आणि अल्टरनेटिव्ह बॉम्ब 2 वाला, असे दोन आपण मेंटेन केलेले आहेत. आता म्हणजे हे मटेरियल मास्टरमध्ये मेंटेन केलंय. म्हणजे आता आपण राउटिंग पाहिलं की राउटिंग मध्ये म्हणजे हे वाला राउटिंग 2/CA02 हे वाला. आता हे राउटिंग मध्ये जर पण पाहिलं तुम्ही की जसं मी तुम्हाला बोललो की लाडू जर समजा आपल्याला तसे करायचे असतील 1 ते 10 लॉट साईज मध्ये, समजा 10 किलोचे लाडू, तर त्यासाठीचा बॉम्ब कंपोनंट्स वेगळे राहणार आहेत. आता जर याच्यामध्ये जर हे पाहिलं ऑपरेशन्स मध्ये, लेट्स से याच्यासाठी फक्त हे ऑपरेशन्स एक आहे आपलं, हे कुठलं 1121 मध्ये. आणि ह्याचे बॉम्ब कंपोनंट्स कोणते आहेत, आपण बॉम्ब कंपोनंट्स कुठे पाहतो, कंपोनंट अलोकेशन ह्या ऑपरेशनसाठी. ओके, आता मी म्हणतोय की हे 1 वाले आहेत, तर माझे हे 4 कंपोनंट झाले पूर्ण. ओके, पहिल्या ऑपरेशनसाठी. आणि जर मी ह्याच गोष्टी जर दुसऱ्या ह्याच्यासाठी जर पाहिल्या, म्हणजे कोणत्या, बॅक आलो आणि हे मी डिसिलेक्ट केलं, ग्रुप काउंटर 2 वाला, आणि ह्याचे जर ऑपरेशन्स पाहिले तर त्याच्या ऑपरेशन्स मध्ये माझं वर्क सेंटर पण चेंज आहे. आणि ह्या ऑपरेशनला कोणकोणते कंपोनंट्स अलोकेट झालेले आहेत, तर हे नाही, जनरली इथे चेंज व्हायला हवं. तर न्यू असाइनमेंट, रिअसाइन, न्यू असाइन त्याचा ऍक्च्युली याचा जो ग्रुप 2 जो आहे, अल्टरनेटिव्ह बॉम्ब 1च आहे ना राउटिंग मध्ये, असं नसा नाही पाहिजे. 10 चेंज राउटिंग कंपोनंट आलो नाही. ओके, ठीक आहे. आता 1126 ला हे आपण काय केलेलं आहे की ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं, आपण राउटिंग मध्ये चेंजेस करताना ह्याचे कंपोनंट अलोकेशन आपण इथे राउटिंग मध्ये बोललेलो नाहीये की मटेरियल वगैरे कोणता सिलेक्ट करायचा आहे, बिल ऑफ मटेरियल वगैरे. आता जर मी इथं म्हणालो की न्यू असाइनमेंट, सिलेक्ट ऑल बिल ऑफ मटेरियल कंपोनंट, लेट्स से मी सिलेक्ट करतो बॉम्ब. जर पाहिला तर बॉम्ब हा आहे, आता हेडर मध्ये 1 आहे, राईट. मला इथे चेंज करावं लागेल याच्यासाठी की ह्याचा बॉम्ब कंपोनंट हा वेगळा आहे, कारण तेच कॉम्बिनेशन जाऊन मला परत 1126 याच्यासाठी मेंटेन करावं लागेल.
सिक्वेन्स ऑपरेशन मध्ये कंपोनंट अलोकेशन मध्ये अल्टरनेटिव्ह बॉम्ब टू का येईना झाला इथे. ऑपरेशन हे झालं न्यू असाइनमेंट. चेक कन्सिस्टन्सी. allocations are consistent. अल्टरनेटिव्ह बॉम्ब बनच आहे या केसमध्ये. अल्टरनेटिव्ह बॉम्ब टू यायला कसं घ्यावं लागेल 2. पण ठीक आहे, ह्या राउटिंग आहेत ह्याच्यामध्ये एवढा फरक नाही पडला पाहिजे, कारण ऑब्व्हियसली आपण प्रोडक्शन व्हर्जन मध्ये ते कॉम्बिनेशन मेंटेन केलेलं आहे. पण इथून ते जनरली येतं कंपोनंट अलोकेशन. ओके, 2 मिनिटं. मी हे काय करतो, हे डिलीट करतो अगोदर. डिलीट सिलेक्टेड ऑब्जेक्ट्स. नो कंपोनंट्स हॅज बीन सिलेक्टेड. ओके, हे सिलेक्ट करतो, हे डिलीट करतो. आता बॉम्ब reassign. No components allocation has been made. Bomb. पण माझा इथे न्यू एंट्री जर बोललो तर हे डिलीट होऊन जाईल ना. नाही, ठीक आहे. पण हे कॉम्बिनेशन आपण याच्यामध्ये मेंटेन केलेलं आहे त्यामुळे डिलीट करायची गरज नाही पडणार. कारण राउटिंग मध्ये जनरली काय होतं की आपण बॉम्ब कंपोनंट जे काही यूज करणार आहोत ते आपण प्रोडक्शन व्हर्जन मध्ये मेंटेन केलेले आहे. त्याच्यामुळे राउटिंग मध्ये सेम बॉम्ब कंपोनंट्स वगैरे दाखवतील. ठीक आहे, चालेल. आता आपण एक्सरसाइज घेऊया. तर जे काही मटेरियल तुम्ही बनवलेले आहेत ना, आता तुम्ही स्क्रीन शेअर करा आणि आता जे काही आपण ह्याच्या अगोदरचे कंपोनंट्स वगैरे बनवलेले आहेत ते तुम्ही दाखवा त्याच्यामध्ये. स्क्रीन शेअर करताय? हम्म. कुठली प्रोडक्शन व्हर्जन? हो हो, प्रोडक्शन व्हर्जनची घेऊया किंवा राउटिंगच्या अगोदर घ्या, कारण राउटिंगच बरं पडेल सुरुवातीला. राउटिंग केल्यानंतर मग आपल्याला प्रोडक्शन व्हर्जन मध्ये जे काही तुम्ही ग्रुप काउंटर वगैरे चेंज सेट केलेले आहेत मटेरियलच्या अगेन्स्ट ते सेट करावे लागतील. त्यामुळे सुरुवात राउटिंगने करावी लागेल. P01 आहे का? स्क्रीन शेअर करताय का? मला दिसत तर नाही अजून. नाही दिसत आहे स्क्रीन. नाही, मला तर नाही दिसत. 2 मिनिटं. स्क्रीन शेअर केली का? मला का दिसेना झाली? पुन्हा स्क्रीन शेअरिंग. हा, पुन्हा करा एकदा. आता दिसते. हम्म.
मला ते पॉपअपच येणं झाले स्क्रीनवरती. 2 मिनिटं क्लिक करीन. दोन मिनिटं मी परत जॉईन होतो. रिटर्न टू मीटिंग. हा येस, नाव करा बरं शेअर. आता करा. आता दिसतंय. येस, आय कॅन सी नाव. ओके, वर्क सेंटर क्लिअर आहे. आता राउटिंग मध्ये आपण काय करूया, मे बी मला वाटतं सुरुवातीला तुम्ही वर्क सेंटर ना काही क्रिएट करा आणि मे बी तेच वर्क सेंटर आपण मग आपल्या राउटिंग मध्ये यूज करूया. 1121 आणि 1126 मध्येच खेळणार आहात. वर्क सेंटर करायसाठी वर्क सेंटर क्रिएट करा. प्लांट घ्या 1000 मध्ये. वर्क सेंटर तुम्हाला नाव द्यावं लागेल जे तुम्ही क्रिएट करणार आहात. मे बी तुमच्या रिलेटेड असेल तरी चालेल, प्रोसेस इंडस्ट्री रिलेटेड, ब्लेंडिंग वगैरे काय मिक्सिंग, देन मे बी अशा रिलेटेड. एखादा नंबर दिला तरी चालेल. नंबर शक्यतो मिनिंगफुल द्या, म्हणजे ते लक्षात राहील थोडंसं, किंवा असं अल्फा न्यूमेरिक दिलं तरी चालेल. नाही तिथे नाही, डायरेक्ट एंटर द वर्क सेंटर कॅटेगरी. कॅटेगरी द्यावं लागेल ना खाली. आता तुम्ही हे मे बी मशीन आहे, लेबर वगैरे असेल तर तसं करा मग. लेबर नाही नाही, 3 4 सिलेक्ट. आता कॉपी करणार असाल तरी सुद्धा करू शकता, किंवा तुम्ही मॅन्युअली केलेलं बरं पडेल. ठीक आहे, ह्याला नाव द्या काहीतरी वर्क सेंटरला. ठीक आहे, हे झालं. आता युसेज जो आहे, युसेज तुम्ही युसेज शिवाय पुढे जाऊ शकत नाही. युसेज मॅन्डेटरी आहे. जसं मी बोललो की ऑल टास्क लिस्ट टाईप, तर याच्यामध्ये 009 तुम्ही टाकू शकता. ओके, ठीक आहे. आणि याच्यानंतर स्टँडर्ड व्हॅल्यू की तुम्हाला जे कोणते सेट ऑपरेशन्स त्याच्यावरती क्रिएट करायचे आहे, सेटअप आहे काय आहे, त्याच्यासाठी स्टँडर्ड व्हॅल्यू की लागते. त्याच्यानुसार ते याच्यामध्ये पॉप्युलेट होतील वर्क सेंटरमध्ये, आणि हे वर्क सेंटर तुम्ही राउटिंगमध्ये यूज करणार म्हटल्यानंतर त्या गोष्टी तुम्हाला राउटिंगमध्ये टाकाव्या लागतील. तर जनरली इथे नॉर्मल प्रोडक्शन दिलं तरी चालेल. ओके, एंटर केल्यानंतर ते खालच्या बरोबर येऊन जातील. सेटअप, आता हे मशीन लेबर वगैरे, आता सध्या आपण हे रूल फॉर मेंटेनन्स वगैरे देत नाहीये, कारण ज्यावेळी प्रोडक्शन ऑर्डर कन्फर्मेशनची गोष्ट येईल त्यावेळी आपण ते देऊया. आता पुढच्या स्क्रीनला नॅव्हिगेट करा डिफॉल्ट व्हॅल्यूज मध्ये. आता कंट्रोल की जी आहे आपल्याला इथे स्पेसिफाय करावी लागेल, PP01. कारण ज्यावेळी तुम्ही इथेच स्पेसिफाय केल्यानंतर मग राउटिंग मध्ये ते ऑटोमॅटिकली पॉप्युलेट होईल. PP01 स्क्रोल डाऊन करा, इथे नाही, राईट हँड साईडला. हां, PP01 नॉर्मल इन हाऊस प्रोडक्शन. स्टँडर्डची गरज नाही आहे त्या कीची. ठीक आहे, सेटअप जे आहे, सेटअप स्टँडर्ड खालच्या बाजूला आता डायरेक्ट तिथे आपल्याला हे द्यायचे स्टँडर्ड युनिट्स ऑफ मेजरमेंट मध्ये मिनिट्स वगैरे म्हणून. मिनिट्स MIN. हां ठीक आहे, सगळ्यांना द्या ते. जनरली आपलं हे लेबर आहे म्हटल्यानंतर मशीन आपण वापरणार नाहीये, तर स्टँड सेटअप आणि मशीनला फक्त हे द्या मिनिट्स MIN. ठीक आहे, पुढच्या स्क्रीनला नॅव्हिगेट करा आता. हां, आता ह्याच्यामध्ये आपण सुरुवातीला स्क्रीनवरती वर्क सेंटर क्रिएट करताना बोललेलो की लेबर आहे,
मग लेबर क्रिएट करावं लागेल आणि मग नंतर जो सेटअप फॉर्म्युला वगैरे आहे तो तुम्हाला द्यावा लागेल. SAP त्याच्या ते नाही, तिथे नाही, त्याच्या लेफ्ट हँड साईडला सेटअप फॉर्म्युला तो SAP 005 असेल खाली आहे बघा. सेटअप रिक्वायरमेंट्स SAP 005 खाली एकदम खालून मला वाटतं. हा येस, प्रोसेसिंग फॉर्म्युला मध्ये लेबर रिक्वायरमेंट्स द्यायचे. हा प्रोसेसिंग फॉर्म्युला मध्ये हा नाही 7, 5 आणि 7. ठीक आहे. आता हे झालं. फॉर्म्युला मध्ये जा, शेड्युलिंग. आता इथं कॅपॅसिटी कॅटेगरी आपली तीच आहे, लेबरवाली. आणि आता सेटअप फॉर्म्युला आणि प्रोसेसिंग फॉर्म्युला एकदा मेन्शन करा. सेटअप फॉर्म्युला जो आहे SAP 001, नाही फॉर्म्युला टाइम एक्झिक्युशन टाइम आहे ना. सेटअप फॉर्म्युला जो आहे तो एक्झिक्युशन टाइम आहे. मग ते SAP 005 सिलेक्ट केलंय ना, तिथे पहा एकदा एक्झिक्युशन टाइम. हा ड्रॉपडाऊन मध्ये जा. रिक्वायरमेंट्स नाही द्यायचं आपल्याला, सेटअप टाइम आहे ना, एक्झिक्युशन टाइम आहे. तुम्ही जे आता जे केलं ना ते रिक्वायरमेंट्स मध्ये होतं. खाली खाली बरोबर आहे, SAP 001 सेटअप टाइम म्हणून आहे बघा. हा तुम्ही अगोदर ते 5 वगैरे टाकलेलं ना, ते रिक्वायरमेंट्स मध्ये होतं. हा आता इथे प्रोसेसिंग फॉर्म्युला मध्ये तुम्हाला जो लेबर टाइम आहे तो द्यायचा आहे. 3 मधून 3 मध्ये 3 SAP 003. हे रिक्वायरमेंट्स आहेत, हे रिक्वायरमेंट्स आहेत, तुम्ही हे देऊ शकत नाही. कारण जर तुम्ही त्याचं हेडिंग पाहिलं तर एक्झिक्युशन टाइम आहे. पाहिलं ना, एक्झिक्युशन टाइमच्या खाली सेटअप फॉर्म्युला, प्रोसेसिंग फॉर्म्युला हे आहे. ठीक आहे, एंटर. आता कॉस्टिंग टॅब मध्ये जा. आता कॉस्टिंग टाईप मध्ये ऍक्टिव्हिटी टाईप की तुम्हाला कॉस्ट सेंटर मध्ये जाऊन तुम्हाला कॉस्ट सेंटर निवडावं लागेल, कारण ते मॅन्डेटरी आहे. आता ते तिथे जाऊन कॉस्ट सेंटर निवडा. 1000 मधलं मॅन्युफॅक्चरिंग रिलेव्हंट जे काही असेल, कंपनी कोड 1000 टाका खाली 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 कंपनी कोड 1000. आता 1000 आता हे खाली कंटिन्यू करा आणि तुम्हाला अवेलेबल लिस्ट येऊन जाईल की कोणकोणते कॉस्ट सेंटर आहेत 1000 कंपनी कोड मध्ये. नाही तिथे नाही, डायरेक्ट हे करा ना, एक्झिक्यूट करा. नाही नाही, हे करून टाका, हे बंद. किंवा कंपनी कॉस्ट नाही हे करा ना, हे क्लोज करा. आता जी स्क्रीन आली ना ती क्लोज करा. हा नाही, काय केलं तुम्ही? हे क्लोज करा. कोपऱ्यात आहे ना वरती एकदम टॉप मोस्ट कॉर्नरला. त्याच्या खाली पण आहे ना क्लोजचा ऑप्शन. नाही नाही, तुम्ही ही जी स्क्रीन आहे ना आलेली ती क्लोज करा. हा येस, ते करा. आणि आता जे खाली जे ग्रीन टिक आहे ते त्याच्यावरती क्लिक करा. आता हे पूर्ण कॉस्ट सेंटर आले. आता त्याच्या रिलेटेड मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड एखादं कॉस्ट सेंटर आहे का ते पहा आणि ते देऊन टाका. आता मॅन्युफॅक्चरिंग थोडं खाली स्क्रोल डाऊन करावं लागेल, कारण हे कॉस्ट सेंटर आहे. डाव्या बाजूला जे दाखवतो ना कॉस्ट सेंटर, पण आपल्याला जे पाहायचं आहे ते शॉर्ट टेक्स्ट मध्ये मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड काय आहे का एकदा पहा. असेंब्ली मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड स्क्रोल डाऊन करा याच्यामध्ये. हॅलो हॅलो, आवाज येतोय? हॅलो हॅलो हॅलो.
हॅलो. हा. कनेक्टिव्हिटी इश्यू नाही. होता. काय झालं? नाही. त्याच्यामध्ये काही प्रोडक्शन रिलेटेड मिळत नाही. नाही, मला स्क्रीन दिसत नाही तुमच्या. एकदा स्क्रीन शेअर करा बरं. दिसत नाहीये. नाही दिसत, मला स्क्रीन नाही दिसत. हम्म. अं, कोणतं पण एखादं द्या मग त्यातलं रिलेटेड, मेंटेनन्स मॅन्युफॅक्चरिंग रिलेटेड नाही का कोणतं एखादं? वरती घ्या बरं अजून. बरं ठीक आहे, चालेल, ठीक आहे, काही होते पाहूया. ठीक आहे. सेटअप टाइम ऍक्टिव्हिटी टाईप टाकून द्या तिथे, जो तुम्हाला तिथून सिलेक्ट करायचं. ओके, तुम्हाला ते ऍक्च्युली ते कॉस्ट सेंटर टाकावं लागेल ना त्याच्यामध्ये. एक काम करा बरं, परत जा कॉस्ट सेंटरला, कारण आपल्याला रिलेव्हंट कॉस्ट सेंटर लागेल, नाहीतर हे FICO चे कॉन्फिगरेशन्स करावे लागतील. ठीक आहे, हे करा, एंटर करा. 3496 असं काहीतरी होतं बहुतेक. होम सेल्स, या खाली स्क्रोल करा एकदा, या खाली. प्रोडक्शन. ठीक आहे, 1-2 मिनिटं. प्रोडक्शन फार्मास्युटिकल 4258 टाकून बघा बरं. 58 4258. मला आहेत का सेटअप बघा, आहे का? नाहीये, नो ऍक्टिव्हिटी टाइप्स. एक काम करा, दुसरी स्क्रीन ओपन करून ना त्या 1121 ला कोणतं होतं ते पहा, तेच कॉस्ट सेंटर आपण इथे टाकूया. दुसरी स्क्रीन ओपन करा, बॅक नका जाऊ. CR03 मध्ये जा, कारण प्लांट तोच आहे ना, 1000 घेतलेला आपण त्याच्यामुळे. हा, 1121 वर्क सेंटर 1121. कॉस्टिंग मध्ये जा डायरेक्ट. ते 4230 टाकून द्या, पंप असेंब्ली. ते नाही, त्याच्या बाजूची होते. 4230. ओके. तर ते ऍक्टिव्हिटी टाईप वगैरे टाकून सेटअप आणि लेबर. नो ऍक्टिव्हिटी टाइप्स असाइन टू दी कॉस्ट सेंटर, कंट्रोलिंग एरिया 1000. ओके. ठीक आहे, तिथे जी कोणती सेटअप आहे ना ऍक्टिव्हिटी टाईप, ती टाकून बघा बरं, सिस्टम काय एरर दाखवते का? तिकडे तिकडे नवीन स्क्रीन मध्ये आपल्या जे तुम्ही आता ओपन केलेले ना CR03 ची. CR03. हा. नाही, एकदम एंडची. हे टाकून द्या बरं एकदा, 1422 वगैरे. 1422, 1420 आणि 1421. एरर येतोय का बघूया, कारण हे जनरली आपल्या ह्याच्यात नसतं, हे फिकोवाले पाहतात. 1422, 1420. आहे की 31/12/99 पासून. ओके, हा. 1420, 1421. ठीक आहे, एंटर करा, वॉर्निंग आहे ती. आता फॉर्म्युला जो आहे ना आपला सेटअपचा, SAP005, तो टाका बरं तिथे. एंटर. ऍक्टिव्हिटी 1422. हा, एंटर करा, कॉस्ट हेच आहे, वॉर्निंगच आहे. करा परत एकदा एंटर. हा, आता सेम मशीनसाठी काही गरज नाहीये. 1420 काढून डायरेक्ट 1421 खाली टाका, अननेसेसरी नको द्यायला. एंटर करा, एंटर करा ना. हा, टाका आता. आता ती व्हॅल्यू टाकावी लागेल तुम्हाला. SAP007.
एंटर. आता ऍक्टिव्हिटी युनिटमध्ये एच मिनिट्स किंवा अवर्स वगैरे टाकून द्या खाली. ऍक्टिव्हिटी युनिट नाही का, ते आता ऍक्टिव्हिटी टाईपच्या बाजूला जे आहे ते मिनिट्स टाका. मिनिट्स MIN. नाही इथे तसं नाही येणार ते. डायरेक्ट MIN टाकून बघा बरं, त्याच्यामध्ये कॅपिटलमध्ये शोधावं लागेल पण ठीक आहे. MIN. MBN टाकलं. MIN. एक खालच्या ह्याच्यात नाही, त्याच्यात गरज नाहीये. नाही त्याच्यात गरज नाहीये. नाही, ते आपोआपच होत नाही, काही करतच नाहीये. हो का, बॅकस्पेस करून नाही का. ठीक. अरे खालचं घ्या, सिलेक्ट करा डायरेक्ट. हां ठीक आहे. एक काम करा ना, यम टाका आणि हे आपले कीबोर्डचे ॲरो असतात ना, त्याने हे करण्याचा प्रयत्न. कीबोर्डच्या बटनचा काही इश्यू आहे का MIN? बोट पण लावून द्यायला दुसरा. अरे बापरे, हे असं काय. बरं ठीक आहे, सेव्ह तरी करा. सेव्ह होते का बघूया आपण. चेंज मोडमध्ये जाऊन परत आता हे करू वाटलं. नाही हे नाही घेणार. हां ठीक आहे, हे घालवा एकदा आणि सेव्ह करा. ठीक आहे, आता चेंज मोडमध्ये जाऊन परत ते व्हॅल्यू एंटर करा तिथे. वर्क सेंटरमध्ये चेंज मोड. तुमचा हात वगैरे पडलाय का त्याच्यावर एकदा चेक करा. बी वरती असं नाही व्हायला हवं. नाही बटन नाही बी वगैरे असं हे प्रेस झालंय का? नाही. नाही नाही, काहीतरी इश्यू आहे कीबोर्डचा. नाही इथून तसं येणार नाही ते. तुम्हाला ते तुमच्या लक्षात आहे का वर्क सेंटर कोणतं होतं ते, की तुम्ही ते बी वालं बटन आहे ना, ते असं जरा थोडंसं हाताने ना असं ते दाबून वगैरे बघा. कदाचित ते दबल्यामुळे पण कदाचित तसं होत असेल. बी आणि एन जवळ जवळ आहेत ना त्याच्यामुळे. नाही तसं नाही, तर काही झालं नाही. ते जे आपल्या नखांनी वगैरे ना त्या जे कीबोर्डचे बटन्स आहेत ते थोडेसे हलवून पहा. गुंतल्यामुळे कंटिन्यूस दाबल्यामुळे पण काहीतरी झालं असेल. ठीक आहे, एकदा नवीन सेशन ओपन करून पहा. सगळ्यालाच इश्यू येतो आहे का म्हटल्यानंतर हेच असेल. नाही नाही, कीबोर्डचा इश्यू आहे तुमचा. कमांड बार मध्ये पण येत आहे म्हटल्यानंतर. नाही नाही, कीबोर्डचा इश्यू आहे. बटन असे दाबावर जरा थोडीशी हाताने.
काहीतरी अडकलं असावं, काही धूळ वगैरे गेली असेल. ठीक आहे. बरं, आज आपण आपल्याला अजून प्रोडक्शन व्हर्जन, प्रोडक्शन राउटिंग क्रिएट करायची. एक काम करू, हो हो. तुम्ही हम्म. थोडीशी प्रॅक्टिस करा. आपण संध्याकाळी एकदा परत कनेक्ट करूया आणि त्याच्यामध्ये मग राउटिंग आणि प्रोडक्शन व्हर्जनची प्रॅक्टिस घेऊ तुमची. म्हणजे बरं चालेल. आपण या वीकमध्ये मग मास्टर डेटा कम्प्लीट करून टाकू.